This conference will now be recorded. सर्वांचं मी सुद्धा स्वागत करतो आणि या आधीच एकदा पृष्ठावरही आपलं इथेच सचिनने आयोजित केलेलं व्याख्यान झालं होतं. आता पुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा संधी दिली त्याबद्दल पुन्हा मी त्याचे आभार मानतो आणि आपण सुरू करूया फार वेळ न घालवता. 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे मागच्या वेळी जो व्याधी होता तो कुष्ठ हा व्याधी आपण पाहिला होता आणि त्यालाच लागून त्याला समांतर असणारा आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सामान्य आहेत असा व्याधी म्हणजे वातरक्त. म्हणून त्याला जोडूनच वातरक्त घ्यावा अशी आमच्यामध्ये चर्चा झाली आणि मग ते घ्यावं असं ठरलं. पण याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण प्रेझेंट करतो किंवा विचार करतो कुठेतरी मांडण्यासाठी, त्यावेळी जेव्हा विचार केला त्यावेळी पुन्हा आपण जे नेहमी म्हणतो ना की आयुर्वेदाची बलस्थानं किती मोठी आहेत. म्हणजे कुष्ठ आणि वातरक्तामध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. म्हणजे जे आता थोड्या काळातच वैद्य झाले असतील, जे इंटर्नशिपला असतील तुमच्यातले, त्या सगळ्यांना माहिती आहे की कुष्ठ आणि वातरक्त हे खूप एकमेकांशी स्वरूपतः जुळणारे व्याधी आहेत. पण असं असलं तरी एका बाजूला कुष्ठ नावाचा व्याधी जो अगदी स्किन डिसीज म्हणून आपण बघतो असा एक व्याधी आणि दुसऱ्या बाजूला वातव्याधीच्या अधिकरणामध्ये जावा असा एक्झॅक्टली ऑपोजिट अधिकरणवाला व्याधी. इतक्या दोन स्वतंत्र प्रकारच्या गोष्टी एकाच वेळी होऊ शकतात. एकाच वेळी याचा अर्थ काही समान हेतू घडून सुद्धा ज्यांचं अभिव्यक्त होताना स्वरूप कदाचित समान वाटू शकतं पण तरीही अधिकरण इतकी वेगवेगळी आहेत इतपत हे व्हेरिएशन्स येऊ शकतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जसं चरक आणि विमानस्थानात रोगानिक मध्ये म्हटलंय की तस्मात विकारान उदाहरणार्थ, म्हणजे चरक असोत, सुश्रुत असोत किंवा वाग्भट असोत, सर्वांनी व्याधींचं वर्णन जे केलंय ते उदाहरणार्थ केलं. बरोबर, म्हणजे तुम्हाला कळावं की व्याधी कशा स्वरूपात अभिव्यक्त होऊ शकतो. आणि जे आविष्कृततम व्याधी आहे, आविष्कृततम याचा अर्थच काय, जे सर्वात जास्त त्या काळी चरकांना दिसले अशाच व्याधींचं वर्णन त्यांनी केलं. आणि पुढे चरक म्हणतात की अनवशेषेण दोषान व्याख्यास्याम, म्हणजेच काय, दोषांचं वर्णन मात्र आम्ही संहितेमध्ये कसं करतो, अनवशेष करतो. ओके, हा कॉन्फिडन्स आहे. म्हणजेच काय, ते म्हणतात की आम्ही दोषांविषयी काहीही शिल्लक ठेवणार नाहीये की जे सांगायचं राहिलंय, अनवशेष. त्यामुळे दोषांचा विषयी काहीतरी एखादी गोष्ट राहून गेली आणि ती नंतर कुठल्या तरी उत्तरकालीन ग्रंथकर्त्यांनी ऍड केली अशी गोष्ट शक्य नाही. कारण दोषांविषयीच्या जे काही व्हेरियस अँगल्स असतील त्या सगळ्यांचं वर्णन बृहत्त्रयीमध्ये पुरेपूर येतं. आणि म्हणूनच जेव्हा अनेक व्याधी, अनुक्त व्याधी, वेगवेगळ्या प्रकारचे जे या काळात नवीन नवीन येत आहेत असं आपण म्हणतो, त्यांना समजून घ्यायचं असेल तर दोषांना समजून घेणं हाच त्याच्यावरचा उत्तम उतारा आहे. एवढं नक्की लक्षात ठेवा की कुष्ठ आणि वातरक्त ह्यांच्यातला सामान्य आणि विशेष हे सांगण्यामागचं माझं काय म्हणाल त्याला इच्छा, म्हणजे हे का सांगावं वाटलं त्याचं कारण, त्याच्या मागचं कारण हे आहे की हे दोष जर तुम्हाला व्यवस्थित कळले असतील तर अनुक्त व्याधी कितीही येऊ, इन्क्लुडिंग आत्ताचा कोरोना असेल किंवा अन्य कुठलेही मागच्या वेळी स्वाईन फ्लू वगैरे आले, या सगळ्यांचं निदान आयुर्वेदीय परिभाषेमध्ये आयुर्वेदीय पॅरामीटर्सवर उत्तम होऊ शकतं. हे कुष्ठ आणि वातरक्त हे जितके समान आहेत तितकेच ते किती वेगळे आहेत याच्यावरून हे समजून घ्यावं. ओके, पुढे जाऊयात. वातरक्ताचं अधिकरण. आता मुळात अधिकरण या शब्दाविषयी थोडे मतप्रवाह आहेत. इथे मी फक्त अधिकरण याचा अर्थ कंटेक्स्ट या अर्थाने इथे सांगतो आणि हे मी फक्त समोर तुम्हाला स्लाइडवर जे दिसतंय ते फक्त अध्यायांचे नंबर्स आहेत. मग हे सांगण्यामागचा माझा हेतू काय की अधिकरण म्हणून का सांगावं लागतं. चरकांनी वातक रक्ताचं निदान आणि चिकित्सा हे स्वतंत्र अध्यायामध्ये सांगितलं. सुश्रुत करताना काय करतात, सुश्रुतांनी वातव्याधीचं निदान ज्या अध्यायात सांगितलं ना तिथेच वातरक्ताचं निदानही सांगितलं. पण चिकित्सा करताना मात्र वातरक्त चिकित्सेसाठी वेगळा अध्याय केला. ओके, वाग्भटांनी निदानही वेगळं सांगितलं आणि चिकित्साही वेगळी सांगितली. लक्षात येतं, म्हणजे प्रत्येक ग्रंथकर्त्याचा एकाच व्याधीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा भिन्न भिन्न होत जातो त्याचं हे उदाहरण. आता ह्याचं कारण काय, म्हणजे पुन्हा म्हणजे चरकांनी त्याला स्वतंत्र अधिकरणाखालीच घेतलं जसं वाग्भटांनी घेतलं. त्याचं
वर्णन खालती टीकेमध्ये दिलंय बघा, हे मधुकोशकार टीकेमधला हा जो संदर्भ येत होतो की वातरक्त नावाची गोष्ट खरं तर वातव्याधी अधिकरणाखाली सांगता येऊ शकली असते. म्हणजे वातरक्त हा वातव्याधी आहे का, निश्चित आहे. मग वातव्याधीमध्येच निदान चिकित्सा सांगितली असती तर चालली असती ना, हो चालली असती. पण तरीही त्याचं वेगळं वर्णन का केलं, त्याचं एक्सप्लेनेशन मधुकोशकार टीका काय देतात, निदान वैशिष्ट्य. ओके, निदान याचा अर्थच काय, हेतू. ओके, काहीतरी विशेष हेतू आहे, विशिष्ट दोष दुष्य ख्यापनार्थम. ओके, दोष दुष्य पण काहीतरी नक्की विशेष आहे जे केवळ वातव्याधीपेक्षा वेगळे आहेत. आणि पुढे जाऊन क्रिया विशेष ख्यापनार्थ, क्रिया याचा अर्थ चिकित्सा. ओके, आणि जी सामान्य चिकित्सा म्हणून आपण वातव्याधीची करतो त्याच्यापेक्षा वेगळे सुद्धा म्हणून काहीतरी चिकित्सा वातरक्तामध्ये करायला लागते. म्हणजेच काय, आपण जे त्रिस्कंध आयुर्वेद म्हणून शिकतो, हेतू लक्षण आणि चिकित्सा, बरोबर, हेच वातरक्तासाठी स्वतंत्र आहे. म्हणून वातरक्त हा वातव्याधी असला तरी त्याचं अधिकरण हे स्वतंत्र आहे. आता याच्या पुढे जाऊन अष्टांग हृदयकाराचं कौतुक कशासाठी, म्हणजे वाग्भटाने वेगळा वातरक्ताचा अध्याय काढला आणि चिकित्सेसाठी. तुम्ही जर वातरक्तामध्ये वाग्भटामध्ये निदान जर वातरक्ताचं पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला वाताचे 5 प्रकार आणि त्याची दृष्टीचे हेतू आणि त्याची लक्षणं, आणि हे झाल्यानंतर वातरक्ताचं निदान येतं आणि सगळ्यात शेवटी वर्णन येतं ते म्हणजे आवरणांचं. ओके, म्हणजे वाग्भटाने अगदी व्यवस्थित नाती संक्षेप विस्तार हे व्यवस्थित त्यांनी कसं केलं, वातरक्त नावाची गोष्ट ही याचा उद्भवच मुळात आवरण या संप्राप्तीपासून होतो. म्हणून त्यांनी त्याची जे वैशिष्ट्य आहे की जिथं जे व्यवस्थित बसतं तिथे ते मांडायचं. त्यानुसार वाग्भटाने काय केलं, निदान स्थानामध्ये वातरक्त निदान प्लस आवरण नावाची गोष्ट ही स्वतंत्र टाकली. त्यामुळे त्यांच्यासाठीचा निदानाचा अध्याय आणि त्यांच्यासाठीचा चिकित्सेचा अध्याय त्यांनी स्वतंत्र केला. त्याच्यामुळे समजून घेण्याची पुन्हा याच्यातून गोष्ट काय आहे ती म्हणजे संप्राप्तीतला आवरण नावाची गोष्ट. ओके, त्यामुळे ज्यावेळी आपण वातरक्ताची संप्राप्ती बघू त्यावेळी त्याच्यामध्ये आवरणाचं असलेलं प्राधान्य हे निसंशय आहे. आणि म्हणून वाग्भटाचं कौतुक त्याच्यासाठी की त्यांनी आवरण प्लस वातरक्त या दोन गोष्टी वेगळ्या काढल्या अध्यायामध्ये. ओके, त्यामुळे ही गोष्ट क्लिअर झाली असेल की वातव्याधी जरी असला तरी हेतू लक्षण चिकित्सा याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. विशेष याचा अर्थ वेगळेपणा आहे, म्हणून त्याचा अध्याय हा स्वतंत्र असतो. ओके, आता पुढची गोष्ट असते ना, बरोबर. आता नावाची गोष्ट म्हणजे कशी आहे, मजा बघा. म्हणजे आपण किती गोष्टी ग्रंथ वाचताना अध्ययन करताना खूप गोष्टी गृहीत धरत असतो. म्हणजे आपल्या डोक्यात नेहमी हा व्याधी आल्यानंतर नाव काय येतं, वातरक्त येतं. कधी आपण असा विचार केला का की त्याला नाव रक्तवात असं का नसेल दिलं, बरोबर. म्हणजे रक्तवाताच्या ऐवजी वातरक्त असंच नाव त्यांनी का दिलं असेल. ओके, आता पुन्हा मी नेहमी जे सांगतो ते की ग्रंथातली कुठली गोष्ट ना ही नॉन क्लिनिकल नसते. ओके, म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट नॉन क्लिनिकल वाटत असेल तर समजून घ्यायचंय आपला अध्ययन किंवा अभ्यास तरी कमी आहे किंवा अनुभव तरी कमी. म्हणजे रक्तवात हे नाव का दिलं नसेल, वातरक्त असंच नाव का दिलं असेल. ओके, त्याचं पण वर्णन गैदासेन त्याच्या टीकेमध्ये करतो बघा. यदि अपि अत्र वातस्य शोणितस्य उभयोहोपी दृष्टी असते. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे माझ्या मते समोर असणारे बऱ्यापैकी सेकंड इयरच्या पुढचे विद्यार्थी पासून इंटर्नशिप पर्यंतचे असतील, त्यामुळे सामान्यपणे हे माहिती आहे की वात आणि रक्त ह्या दोघांची दृष्टी या व्याधीमध्ये असते. तरी सुद्धा तथापि वातस्य प्राबल्यात आणि दोषत्वेन अपि तस्यैव प्राधान्यात वातव्याधी व्यपदेशः शोणितस्य अप्राबल्यात दूषत्वात न व्यपदेशः. म्हणजेच काय, वातरक्त आहेत या दोघांचीही दृष्टी स्वतंत्रपणे होते आणि मग ते आवरण करून व्याधी उत्पन्न करतात. असं जरी असलं तरी सुद्धा या व्याधीमध्ये प्राधान्य शेवटी कुणाचं असणार आहे, दॅट इज वात, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, वात हा दोष आहे, रक्त हे दूष्य आहे, त्याच्यामुळे तसंही प्राधान्य कुणाला येतं, दोषांना येतं. म्हणून या व्याधीचं नाव रक्तवात असं नसतं, या व्याधीचं नाव काय आहे, वातरक्तच आहे. आता याच्यातून चिकित्सेमध्ये समजून घेण्याची गोष्ट काय आहे, तर वातरक्त ज्यावेळी आपण चिकित्सा करू त्यावेळी सुद्धा सगळ्यात जास्त प्राधान्य ट्रीटमेंट करताना, प्रोटोकॉल तयार करताना हा वाताला असला पाहिजे रादर दॅन रक्त. ओके, पुन्हा हे विधान ज्यावेळी मी करतोय त्यावेळी ते प्रायिक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी आत्ता जे बोलतोय याचा अर्थ रक्ताला महत्व नाही असं निश्चित नाही.
इथे रक्ताचं प्राधान्य निसंशय आहे. असं असलं तरी सुद्धा आपण कुठलीही गोष्ट ठरवताना ना आपण प्रत्येकाला एक क्रम देत असतो, बरोबर, की मी आधी ही गोष्ट करेन नंतर ही गोष्ट करेन. तसं वातरक्तामध्ये सुद्धा प्राधान्य हे वाताला आधी आणि त्याच्यानंतर रक्ताला. ओके, म्हणून या व्याधीचं नाव सुद्धा वातरक्त आणि हेच रिफ्लेक्ट कुठे होणार आहे आपल्या चिकित्सेमध्ये. ओके, आता ही एक गोष्ट नेहमी आपल्याला माझ्या मते म्हणजे मला तरी पडली होती ही शंका, तुम्हाला किती जणांना पडली होती मला माहित नाही. म्हणजे वातरक्त नावाची गोष्ट आहे ती आवरणाने होते हे पण आपल्याला माहिती. मग वातव्याधीमध्ये रक्तगत वातही सांगितलाय आणि रक्तावृत्त वातही सांगितलाय. मग ते सोडून वातरक्त नावाची गोष्ट वेगळी कशी काय असते, बरोबर. आणि तुम्ही इव्हन चिकित्सा जरी पाहिली रक्तावृत्त वाताची तर तिथे काय म्हणतो चरक, वातरक्तवत चिकित्सा. म्हणजे काय, रक्तावृत्त वात झालं तरी वातरक्ताप्रमाणे चिकित्सा करा. मग असं असेल तर वेगळा अध्याय काढायची गरजच कशाला लागली. मग रक्तगत वात म्हणजे काय, रक्तावृत्त वात म्हणजे काय आणि वातरक्त म्हणजे काय, ह्या 3 एंटिटीज स्वतंत्र आहेत आणि त्या मग समजून कशा घ्यायच्या हे महत्वाचं आहे. ओके, पुन्हा मी शेवटी कसं असतं ज्यावेळी आपल्याला कुठल्याही मूळ सूत्रांवरती शंका पडते त्यावेळी नेहमी तिथे टीकाकार हे उत्तर द्यायला असतात. त्यामुळे कधीही पहिल्यांदा आपल्याला शंका पडली तर त्याचं उत्तर टीकेमध्ये शोधायचं. तर त्याचंही उत्तर यांनी इथे दिलं. ओके, आता डल्हन काय म्हणतो बघा, सूचिबीर इव निस्तोद इत्यादी वाक्यानं. आता इत्यादी वाक्यानं याचा अर्थ त्या अध्यायात सुरुवातीला सूचिबीर इव निस्तोदामध्ये रक्तावृत्त वाताची लक्षणं दिली. तर ह्या लक्षणांवरून काय समजायचंय, अप्रकृतित शोणित आवृत वातस्य लक्षणं उक्त्वा. लक्षात आलं का, त्याने शब्द काय वापरलाय, अप्रकृतित शोणित. एक मिनिट, मी फक्त खिडकी बंद करतो, आवाज येतो. त्याने शब्द काय वापरला बघा, अप्रकृतित शोणित आवृत वातस. म्हणजे तो काय म्हणतोय, रक्तावृत वात नावाची जी कंडिशन असते ना त्याच्यामध्ये रक्त हे कसं असतं, अप्रकृतित असतं. ओके, तिथे त्यामुळे रक्तावृत वात नावाची जी आम्ही कन्सेप्ट सांगितली तिथे ते रक्त दुष्ट झालेलं नाहीये, त्या रक्ताच्या आवरणामुळे वात मात्र दुष्ट झालेला आहे. ओके, इदानी मग इथे आम्ही काय सांगतो, प्रकुपित शोणित आवृत वातजनस्य वातरक्तस्य प्रकोप कारणं दर्शयन. मग इथे आम्ही कशाचं वर्णन करतोय, प्रकुपित झालेल्या रक्ताने ज्यावेळी वाताला आवरण येतं त्या वातरक्ताचं आम्ही स्वतंत्र अधिकरण म्हणून वर्णन करतो. ओके, म्हणजेच काय, आता हे सगळ्यांनी पाठ केलेलं असतं परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी, की वात आणि रक्त हे स्वतंत्र स्वतंत्र हेतूंनी प्रकुपित होतात, नंतर ते आवरण करतात आणि वातरक्त उत्पन्न होतं, बरोबर. हेच डल्हणांनी इथे सांगितलं. म्हणजेच काय, त्याचं म्हणणं हे आहे की वातरक्त नावाचा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये रक्त प्रकुपित अवस्थेत असतं आणि मग ते आवरण करतं. रक्तावृत वातामध्ये रक्त जे असतं ते अप्रकुपित असतानाच आवरण करतं आणि म्हणून रक्तावृत वात होतो. ओके, आता पुन्हा हे मत खूप ग्राह्य आहे असं नाहीये, त्याचं एक्सप्लेनेशनही पुढे देतो. आधी पुढचं पुन्हा मधुकोश टीकाकाराची एक त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन वाचून मग पुढे जाऊया. आता इथे आहे रक्तगत वाताचं लक्षण. रक्तगतस्य वातस्य लक्षण वातव्याधी एव उत्तम. वातव्याधीमध्ये आम्ही रक्तगत वाताचं लक्षण सांगितलंच. ततश्च वातरक्ताभिधानं पुनरुक्तम स्यात्. मग वातरक्त सांगणं तर पुनरुक्ती झाली आणि पुनरुक्ती म्हणजे दोष झाला ग्रंथामध्ये. तर तसं नाहीये. मग दुष्टेन वातेन दुष्टेन रक्तेन च विशिष्ट संप्राप्तिकम विकारांतरम एव. ओके, म्हणजेच काय, दुष्ट वातानी आणि दुष्ट रक्तानी उत्पन्न होऊन विशिष्ट संप्राप्ती घडून होणारा हा स्वतंत्र विकारच आहे. ओके, म्हणजेच काय, एक गोष्ट निश्चित. आता ही झाली टीकाकारांची मत. आता पुढे जाऊ, रक्तगत वाताविषयी मला वाटतं फारशी शंका नसावी, कारण हे टिपिकली काय आहे, हा धातुगत अवस्था आहे. म्हणजे जशी आपण ज्वराविषयी म्हणतो, जशी आपण कुष्ठाविषयी म्हणतो की तो व्याधी हा त्या धातूंमध्ये जातो आणि काहीतरी अवस्था निर्माण करतो, बरोबर. तसंच रक्तगत वातही स्पेसिफिक क्लिअरली तसंच आहे. म्हणजे वात प्रकुपित होतो, तो काहीतरी विशिष्ट धातूंमध्ये जातो आणि ती अवस्था निर्माण करतो. ओके, त्यामुळे ही गोष्ट स्वतंत्र आहे आणि त्याच्यामध्ये शब्द आवर्जून काय वापरलाय, गत. ओके, त्यामुळे तो वात कुठे जातोय, त्या धातूंमध्ये जातोय आणि रक्तगत वात निर्माण करतो. त्यामुळे रक्तगत वात ही स्वतंत्रच एंटिटी आहे, जसा रक्तगत ज्वर असतो आणि रक्तगत कुष्ठही असतो, बरोबर. आता फक्त डिफरन्सिएशन कशात करावं लागतं, दॅट इज रक्तावृत वात आणि वातरक्त. आता ह्याच्यामध्ये 2 मुद्दे फक्त सगळ्यात सोपे आहेत. रक्तावृत वात नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अन्योन्य आवरण नसतं.
वातरक्तामध्ये अन्योन्य आवरण असतं. ओके, आता अन्योन्य आवरण म्हणजे काय, तर ते दोघी जे आहेत वात आणि रक्त हे दोघंही एकमेकांना आवरण करतात. रक्तावृतवातामध्ये तसं होतंय का, नाही होत. रक्तावृतवातामध्ये काय होतं, जे रक्त आहे ते केवळ वाताला आवरण करतात. ओके, म्हणजे रक्त हा काय झाला, आवरक झाला, वात हा अवार्य झाला. वातरक्तामध्ये होतं काय, वातरक्तामध्ये वात सुद्धा रक्ताला आवरण करतं आणि रक्त सुद्धा वाताला आवरण करतं. ही मेन संप्राप्तीतला छोटा भेद जो आहे तो रक्तावृत वात आणि वातरक्तामधला आहे. अजून एक दुसरी गोष्ट, रक्तावृतवात किंवा कोणत्याही धातूने आवृतवात याच्या मागची कारण काय असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण रक्तावृतवात नावाची गोष्ट बाजूलाच ठेवू, मांसावृत वात नावाची गोष्ट समजा आहे, बरोबर. तिथे मांसावृत वात नावाचा व्याधी, मांसावृत वात नावाची अवस्था कधी उत्पन्न होऊ शकते, जेव्हा तुम्ही काहीतरी मांसदुष्टीकर आहार विहार घेता ज्याने स्त्रोतसाला अवरोध होतो, त्याच्यामुळे वाताच्या गतीला अवरोध येतो, बरोबर. म्हणजे इथे एक गोष्ट जर तुम्हाला आता मी जे आता बोललो त्याच्यामध्ये कळली असेल तर, की इथे वातासाठी स्वतंत्र हेतू नाही आपण सेवन करतो, बरोबर. इथे वाताच्या प्रकोपाचं मुळातच कारण काय आहे, आवरण आहे. म्हणजेच काय होतंय, इथे मांस, रक्त, मेद ह्या गोष्टींच्या दृष्टींचे काहीतरी हेतू आपण सेवन करतोय, म्हणून ते वृद्ध होत आहे आणि वाताच्या गतीला ते अवरोध करतात. वात तोपर्यंत नॉर्मलच आहे, ते आपण कुठल्याही हेतूंचं सेवन करून वाताला बिघडवलं नाहीये, पण तो वात बिघडतोय कधी, ज्यावेळी ह्या मांसाने रक्ताने त्याच्या गतीला अवरोध येतो, त्यावेळी ते आवरण निर्माण होतं. म्हणजेच काय, रक्तावृत वातामध्ये वात प्रकोपाचे आपण स्वतंत्र हेतू सेवन नाही करत. वातरक्त या व्याधीमध्ये मात्र वाताचे स्वतंत्र हेतू आहेत, रक्ताचे स्वतंत्र हेतू आहेत आणि मग त्यांचं एकमेकांना आवरण बसतं. ओके, त्यामुळे वातरक्त हा ट्रीट करायला जास्त अवघड जातो. कारण हे कसं होतं ना, की दोन्ही बाजूने हे स्क्रू आवळल्यासारखं होतं. म्हणजे रक्त पण तिकडून आवरण करतोय आणि वात पण इकडून आवरण करतोय, त्यामुळे ते दोघांना सोडणं हे अवघड जातं. त्या मानाने रक्तावृतवात ही चिकित्सेला सोपी अवस्था का आहे, कारण तिथे रक्ताचं एकदा आवरण तुम्ही सोडलत ना की वात वाहायला मोकळा असतो, पुन्हा त्याची चिकित्सा करावी लागत नाही. लक्षात येते. वातरक्तामध्ये मात्र दोन्ही एकमेकांना आवळतायत, म्हणजे घट्ट पकडून ठेवतायत, त्याच्यामुळे वातरक्त सोडवणं हे जास्त अवघड पडतं आणि म्हणूनच लक्षणं जी असतात ना, आपण वातरक्तामध्ये शूल खूप सिव्हिअर असतो, या सगळ्या गोष्टी, याचं कारण हे असतं कारण तो आवरण नावाची जी गोष्ट असते ती प्रचंड बलवान असते वातरक्तामध्ये रादर दॅन रक्तावृतवात. ओके, त्यामुळे रक्तावृतवात आणि वातरक्तामधला भेद मेन दोन आहेत, दॅट इज अन्योन्य आवरण असणं आणि वाताचे स्वतंत्र हेतू नसतात रक्तावृतवात. ओके, आता हे मी मुद्दाम ही स्लाइड सुरुवातीलाच ठेवली आहे, म्हणजे याचं कारण असं आहे की बऱ्याचदा कसं होतं, एकदा वातरक्त शब्द उच्चारला ना की आपले जे दोन माइंड्स असतात ना, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, की सबकॉन्शियसलीच ना आपोआप आपल्या समोर गाऊट नावाचे शब्द येतो. म्हणजे हे इतकं आपल्या बुद्धीवरती हे संस्कार झालेले असतात की वातरक्त म्हटलं की गाऊट हा सिनोनिम म्हणजे पर्यायी नाम असल्यासारखं आपल्या डोळ्यासमोर नेहमी वातरक्त म्हटलं की येतं. म्हणून ही स्लाइड मी सुरुवातीलाच याच्यासाठी टाकली की वातरक्त हा केवळ गाऊट या कंटेक्सनी बघू नका. वातरक्त हा सिंड्रोम एक कलेक्शन आहे जे अनेक व्याधींना काय म्हणतात त्याला व्यक्त करू शकतं, अनेक व्याधींना एक्सप्लेन करू शकतं. ओके, म्हणून हे सगळी मी उदाहरणं दिली आहेत की ह्या सगळ्या व्याधींमध्ये वातरक्ताचा अधिकरण म्हणून विचार करता येऊ शकतो. आता त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे उदरदा आणि शीतपित्त. आता कसं आहे ना की आपल्याला उदरदा आणि शीतपित्त म्हणजे फार छोटी गोष्ट वाटते की अंगावर पित्त उठणे, उन्हाळ्यात होतं, उष्णता वाढली की, किंवा कुणाला तरी ऑलरेडी आम्लपित्त ऍसिडिटी असते, मग अंगावर पित्त उठण्याची सवय असते, तर मग शीतपित्त, मग काय हरिद्राखंड द्यायचं किंवा मग काय पचन करायचं, सूतशेखर द्यायचं की तो बरा होतो. ओके, परंतु काही वेळा ही गोष्ट ऑब्झर्व होते की उदरदा आणि शीतपित्त याच्यामध्ये वातरक्त अधिकरणातली म्हणून तुम्हाला चिकित्सा करावी लागते. म्हणजे जे आता तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल, उत्तान वातरक्त आणि गंभीर वातरक्त नावाच्या दोन गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये उत्तान वातरक्त म्हणून सुद्धा शीतपित्त किंवा उदरदामध्ये विचार करावा लागतो. म्हणून वातरक्ताच्या अधिकरणातली जी चिकित्सा आहे, म्हणजे मग ते रक्तमोक्षण असो, विरेचन असो, त्यातले स्नेहकल्पना असो, चूर्ण असो, ती उदरदा आणि शीतपित्तामध्ये वापरावी लागतात, मग त्याचा उपशय होतो. ओके, त्यामुळे उदरदा आणि शीतपित्तामध्ये
केवळ शीतपित्त डिसीज नव्हे तर शीतपित्त हे लक्षण म्हणून आणि त्यामध्ये प्रधान व्याधी वातरक्त म्हणून सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा चिकित्सा करायला लागू शकते. ओके. त्याच्या पुढे व्हॅरिकोसिटी. बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल, अगदी जे ज्युनियर विद्यार्थी असेल त्यांना माहित नसेल. व्हॅरिकोसिटी सगळ्यांना माहिती आहे की जनरली काय शिरा फुगतात असं म्हणून ते सांगतात. तर व्हॅरिकोसिटी नावाचा म्हणून जो व्याधी व्हॅरिकोज व्हेन्स वगैरे जे व्याधी म्हणून आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये सुद्धा वातरक्त अधिकरण म्हणून विचार करून चिकित्सा देता येते. ओके. पुढे अजून व्याधी आहे ते डीव्हीटी ऐकलं असेल, डीप वेन थ्रोम्बोसिस वगैरे, म्हणजे पायांच्या शिरांमध्ये कधीतरी गाठी होतात आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो ऑब्स्ट्रक्ट वगैरे होतो, मग ते पाय काळे पडायला लागतात, थंड पडायला लागतात, हे सगळ्या गोष्टी होतात. नंतर मग गँग्रीन वगैरे अशा गोष्टी पण होऊ शकतात. तर त्या डीव्हीटी मध्ये सुद्धा आपल्याला वातरक्ताचा अधिकरण म्हणून चिकित्सा करता येते. एसएलई म्हणजे सिरम लिपस एरिथ्रोमॅटोसिस वगैरे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे हा. याच्यामध्ये सुद्धा उत्तान वातरक्त म्हणून किंवा पुष्ठ म्हणून या दोघांचा विचार करून या व्याधीमध्ये चिकित्सा करता येते. टीएओ नावाचा व्याधी अगेन थ्रोम्बो अंजायटिस ऑब्लिटरन्स म्हणजे हा पुन्हा म्हणजे हा आणि सुद्धा तुमचा रेनॉल्ड्स डिसीज. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या दोन्ही पण खरं तर त्या मॉडर्न नुसार त्याला कारण काय असतात मला फार माहित नाही, पण यांनी एकूणच रक्तप्रवाह कमी होतो आणि मग ते सगळे त्रास होतात. तर हे दोन्ही डिसीजेस मध्ये सुद्धा तुम्ही वातरक्त अधिकरणाचा विचार करू शकता. आणि सगळ्यात शेवटी इंटरेस्टिंगली म्हणजे दॅट इज लेप्रोसी. म्हणजे हे पुन्हा फ्रँकली सांगायचं तर हा माझा विचार नाहीये लेप्रोसीचा, हा कोलटकर सरांचाच विचार आहे जो आम्ही पेंडसे सरांकडून ऐकला होता. म्हणजे कोलटकर सर लेप्रोसीचे म्हणून जे पेशंट्स मिळतात, म्हणजे आता इथे म्हणजे मी कुष्ठ नाही म्हणते, ज्याला आपण महारोगी म्हणून म्हणतो, कुष्ठ म्हणतो, ज्याच्यावरती बाबा आमटेंनी मोठं काम केलं, ते लेप्रोसीचे पेशंट्स हे केवळ कुष्ठाचे आहेत असं कोलटकर सरांना वाटत नव्हतं. म्हणजे त्वक दोष ज्याला आपण म्हणतो त्याचं हे निश्चित उदाहरण नाहीये. त्यामुळे कोलटकर सरांचं त्याविषयी मत असं होतं की हे उभयाश्रित वातरक्तासारखं हे लक्षणं ह्याची असतात. म्हणजे तुम्ही ते बघितलं असेल ते सगळ्या गोष्टी झडून जाणं वगैरे इथपर्यंत जे जातं हे गंभीर वातरक्ताची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे लेप्रोसी नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामुळे केवळ कुष्ठ नव्हे तर उभयाश्रित वातरक्त म्हणून विचार करता येतो असं कोलटकर सर म्हणायचे. म्हणून ते फक्त एक इथं उदाहरण म्हणून टाकलं. या सगळ्या मागचं कारण हे आहे पुन्हा की कधीही मॉडर्नचं एखादं नाव घेऊन ज्यावेळी आपल्या समोर रुग्ण येतो त्यावेळी तेवढ्या पुरतं कधीही लिमिटेड राहायचं नाही आणि कधीही सिनोनिम शोधायला जायचं नाही आयुर्वेदामध्ये, नाहीतर अपुनर्भव चिकित्सा नक्की साध्य होत नाही असं नक्की आहे. आता ह्याच्यामध्ये संप्राप्तीच्या बाजूने एक दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे व्हॅरिकोसिटीच्या बाबतीत. म्हणजे पुढे आपण जेव्हा बघू ना व्यक्तिविशेष नावाची गोष्ट असते की वातरक्त कुणाला होतो, सुकुमार व्यक्तींना होतो. ओके. त्याच्यामधला वन ऑफ द फॅक्टर जो असतो तो मेदाचा असतो. म्हणजे मेद नावाची जी गोष्ट आहे ही ज्यावेळी आपण ऐकतो, पुन्हा मगाशी आपण म्हटलं जसं वातरक्त ऐकलं की आपल्याला गाऊट आठवतो, तसं मेद म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी शैथिल्य आठवतं, दाढ्य नावाची गोष्ट आपल्याला कधी आठवते. ओके. जे प्राकृत मेदाचं कर्म आहे. म्हणजे सुश्रुत तुम्ही वाचला असेल तर तिथे 15व्या अध्यायामध्ये जिथे त्यांनी धातूंची दोषांची कर्म दिलेत तिथे त्यांनी हे आवर्जून सांगितलं की दाढ्य देणं म्हणजे शरीराला दृढता देण्याचं काम हे प्राकृत मेदाचं आहे. आणि ज्यावेळी हे दुष्ट होतं त्यावेळी शिरांना शैथिल्य यायला लागतं. ओके. म्हणजेच काय, मांसाचं मेदाचं ही कामं आहेत. मांस काय करतो, लेपन करतो, मेद काय करतो, दाढ्य देतो. आणि ज्यावेळी मांस मेद यांना शैथिल्य यायला लागतं त्यावेळी शिरांना पण मग शैथिल्य यायला लागतं आणि मग इट लँड्स टू व्हॅरिकोसिटी. लक्षात येते. त्याच्यामुळे हा गोष्टींचा या सगळ्या संप्राप्तींमध्ये वेगवेगळा विचार करायला लागतो. रेनॉल्ड्स डिसीज किंवा टीओ या सगळ्या व्याधी ज्या आहेत याच्यामध्ये साक्षात आवरण नावाची गोष्टच घडते किंवा जी तुम्ही स्त्रोतसह दृष्टीची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये शिराग्रंथी नावाचा एक लक्षण नेहमी येतं. तो भाग हा डीव्हीटी मध्ये टीओ याच्यामध्ये या गोष्टी शिराग्रंथी असा विचार करून मग वातरक्ताचा विचार करून तुम्हाला चिकित्सा करता येते. ओके. म्हणून हे पुन्हा ह्याच्यात एक पुन्हा महत्वाची सांगण्यामागची गोष्ट ही आहे की आता इथे मी जी नावं लिहिली किंवा व्हेरिकोसिटी असेल, डीव्हीटी असेल किंवा लेप्रोसी असेल, यामध्ये दरवेळी तुमचं व्याधीचं निदान वातरक्तच असेल असंही नाही. ओके. हेही नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे कदाचित एसएलई नावाचा जर एसएलई
ची लक्षणं घेऊन जर रुग्ण आला किंवा प्री डायग्नोस नोन केस ऑफ SLE असं म्हणून कुणी जर रुग्ण तुमच्या समोर आला तर त्याचं निदान कदाचित कुष्ठही होऊ शकतं, कदाचित वातरक्त होऊ शकतं, कदाचित विसर्पही होऊ शकतं. ओके, त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आता इथे तुमच्या समोर जी व्याधीची नावं दिसतात त्याच्यामध्ये दरवेळी वातरक्तच असेल असंही नव्हे. ओके, त्याच्यामध्ये लक्षणांनुसार तुमचं निदान कुष्ठ, विसर्प, वातरक्त, पांडू, शोथ अशा भिन्न भिन्न व्याधींमध्ये जाऊ शकतं. त्यामुळे कधीही निदान करताना व्याधी नावापेक्षा लक्षणांना आणि दोषांना महत्व द्यायचं असतं. ओके, हे सांगण्यासाठी म्हणून मी ही स्लाइड सुरुवातीला घेतली, शेवटी घेतली नाही की वातरक्तामध्ये मॉडर्ननुसार कुठले डिसीजेस घेता येतात. कारण जर सुरुवातीलाच गाऊट म्हणून ही गोष्ट डोक्यात बसली ना की पुढे आपण जो निदानाचा विचार करणार आहे किंवा चिकित्सेचा विचार करणार आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. त्यामुळे मला सुरुवातीलाच निदान सांगण्याच्या पूर्वीच हे आपल्याला जे बॅरियर्स बसलेले आहेत ना की गाऊट इज इक्वल टू वातरक्त, रिमॅटॉइड आर्थरायटिस इज इक्वल टू आमवात, हे बॅरियर्सच सुरुवातीला मिटावेत म्हणून ही मी सुरुवातीला सांगितली. आता इव्हन ही मी गोष्ट सांगितली म्हणून आठवली म्हणून सांगतो आता लगेच की आमवात आणि वातरक्त हे पण खूप मिक्स साइन्स अँड सिम्पटम्स असणारे व्याधी आहेत. म्हणजे मी मोठ्या मोठ्या वैद्यांना हे सांगताना पाहिलंय की आणि ते ओपनली ऍडमिट करतात की माझं आता हे निदान आमवात किंवा वातरक्त फायनल झालेलं नाही. इथपर्यंत ते गोष्टी ज्या आहेत, लक्षणं किंवा व्याधीचं स्वरूप जे आहे ते इतकं इंटरमिंगलिंग असतं आमवातामध्ये आणि वातरक्तामध्ये. त्याच्यामुळे आमवात आणि वातरक्त याच्यामध्ये निदान चिकित्सा करताना काहीतरी एक बॅलन्स साधून आणि मग ज्यावेळी उपशय अनुपशय आपल्याला एकदा कळला की मग तो आमवाता किंवा वाताकडे किंवा मग वातरक्ताकडे नेऊन आपल्याला चिकित्सा करता येते. ओके, त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इक्वल कधीही नसावं. म्हणजे इव्हन मी आता हेही सांगू शकतो की ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस पॉझिटिव्ह RH काहीतरी ती टेस्ट पॉझिटिव्ह असते, RH फॅक्टर का काय कुठला RF फॅक्टर, तर ते RF फॅक्टर पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचं निदान वातरक्त होऊ शकतं. ओके, या सगळ्यामध्ये म्हणून दरवेळी पहिल्यांदा जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो ना त्यावेळी त्याचे रिपोर्ट जे आहेत ते कधी शेवटी बघायचं. त्याने काय होतं, त्याने आपल्या बुद्धीवरती ना संस्कार होत नाही. म्हणजे विदाऊट संस्कार तुम्ही स्वतःचं निदान करू शकता आणि मग ते झाल्यानंतर ओके आता तुम्हाला रिपोर्ट दाखवायचे ना, आता रिपोर्ट दाखवा. याने आपल्याला निदानाला मदत होते पण तुमच्या निदानावरती प्रभाव नाही पडत. ओके, त्यामुळे ही गोष्ट आवर्जून नेहमी लक्षात ठेवा की पेशंट किती इमर्जन्सी, म्हणजे आता हे DVT आणि SLE चे पेशंट तर सिव्हिअर असतात त्यामुळे ह्या पेशंटकडे बऱ्याचदा मोठी फाईलच असते त्यामुळे ते डिरेक्टली समोर ठेवतात. पण आवर्जून कधीही निदान करताना सुरुवातीला आपली हिस्ट्री टेकिंग व्यवस्थित पूर्ण घेत चला आणि त्याच्यानंतरच त्यांची फाईल बघायची. फाईल बघायची नाही असं निश्चित नाही. आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद असं इथे कुठेही कंपॅरिझन नाही, पण निदान आणि चिकित्सा ही स्वतंत्र पॅरामीटर्सवरच व्हावी. ओके, त्यामुळे ही गोष्ट माझ्यामध्ये इतक्या बोलल्यानंतर क्लिअर झाली असेल की फक्त गाऊट म्हणून वातरक्ताचा विचार करू नका. लेप्रोसी पासून साध्या साध्या शीतपित्तापर्यंत वातरक्ताचा विचार होऊ शकतो. ओके, आता पुढे एक गोष्ट जी असते ती दॅट इज व्यक्तिविशेष. ओके, आता कसं असतं ना की आपल्याला ज्यावेळी आपण ग्रंथ वाचतो ना त्यावेळी आपल्याला सूत्रांवरून सरकून पुढे जाण्याची एक सवय असते की आपण सगळ्यांना म्हणजे जनरलीच्या ट्रान्सलेशन्स मध्ये सुद्धा हे दोष खूप असतात की ते एक सूत्र आहे, आता माझ्यासमोर चरक आहे म्हणून प्रायशः सुकुमाराणाम मिष्टान्न सुखभोजिनाम अचंद्रमणशीलानाम कुप्यते वातशोणितम. याचा अर्थ आपण कसा लावतो माहितीये, आपण म्हणतो हे सुकुमार व्यक्तींना होतं त्यामुळे हेतू काय, आता वातरक्ताचे हेतू सांगा असं म्हटलं तर आपल्या समोर काय येतं की मिष्टान्न खाणे, व्यायाम न करणे, काय आणि त्या हस्ती आणि अश्व ह्याच्यावरून चालणे. ओके, म्हणजे ह्या सूत्राचा आपण अर्थ कसा घेतो हा व्यक्तीला लावून नाही घेत, आपण हेतूंना लावून घेतो की मिष्टान्न खाणं हा हेतू आहे आणि संक्रमण न करणं हा हेतू आहे. रादर म्हणून थोडं संस्कृतचा बेस जो आहे ना तो थोडा जरी असला ना की ग्रंथ समजून घ्यायला आणि म्हणून अंडरस्टँड करायला फायदा होतो. म्हणजे खरंच सचिननी पण बहुतेक आता रिसेंटली राहुल साळुंके सरांचे पण लेक्चर्स त्यांनी अरेंज केले होते, बऱ्याच जणांनी केले असतील आणि नसतील केले आणि त्यांनी युट्यूबवर टाकले असतील तर ते आवर्जून बघा. म्हणजे किमान बेसिक संस्कृत, आपल्याला सूत्र लिहायची नाहीयेत, आपल्याला काही काव्य रचायची नाहीयेत किंवा आपल्याला संस्कृत पंडित व्हायचं नाही, पण किमान आपल्या समोर असलेल्या सूत्राचा अर्थ तरी आपल्याला जसाच्या तसा कळायला हवा. ओके, म्हणजे काहीतरी वेगळा ट्रान्सलेशन वरती डिपेंड राहून ते जे म्हणतील ते मान्य करणं
हे अतिशय काय म्हणतात त्याला बेसिक लेवलची गोष्ट आहे की आता ज्यावेळी तुम्ही वैद्य म्हणून खुर्चीवर बसाल त्यावेळी या गोष्टींचा फायदा होत नाही. आता त्यामागचं कारण हे सगळं सांगण्यामागचं जे आहे ते ही सगळी जी विशेषणं आहेत ना जी तुम्हाला आता समोर दिसत आहेत ही सगळी व्यक्तीची विशेषण. म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो माहितीये, प्रायशः वातशोणित कुणामध्ये कुपित होतो, सुकुमार व्यक्तींमध्ये, मिष्टान्न खाणाऱ्या व्यक्तींमध्ये, अचंक्रमणशील असणाऱ्या व्यक्तींमध्ये वातरक्त प्रकुपित होतो. ओके, याचाच अर्थ इथे चंक्रमण मिष्टान्न ह्याला महत्व नाहीये, ह्याचा त्या व्यक्तीच्या शरीरावर संस्कार होऊन ज्याचं शरीर तसं बनलेलं आहे अशा व्यक्तींमध्ये वातरक्त हा जास्त प्रॉम्प्टली होतो. ओके, हे आता हे सांगण्यामागचा पुन्हा हेतू काय, चरक तुम्ही जर आवर्जून काळजीपूर्वक वाचलात ना तर चरक आणि ही गोष्ट जी आहे ना मी आता समोर जी लिहिली प्रायमरी कंडिशन किंवा व्यक्तिविशेष ही जवळपास प्रत्येक व्याधीमध्ये दिली. ओके, आता एकूण व्याधी किती दिले बाबा चरकाने तर 48 व्याधी दिले. आता 48 व्याधी दिले ते निलेश पाटील म्हणतो म्हणून का तर निलेश पाटील म्हणून म्हणतो नाही, अष्टोदरी या अध्यायामध्ये जिथे त्यांनी व्याधीची संख्या काउंट केली की तुम्ही जो आपण अध्याय कधीच वाचत नाही की ज्वराचे प्रकार इतके आहेत, उदराचे प्रकार इतके आहेत, असं सगळं त्याने त्या अध्यायात फक्त व्याधींची नावं सांगितली. तर त्या अध्यायामध्ये त्याने आवर्जून ही गोष्ट मेन्शन केली की एकूणच मी किती व्याधी अधिकरणांचा निर्देश करणार आहे, 48. ओके, 48 व्याधी अधिकरण मी चरक संहितेत सांगणार आहे. तर ही सगळी व्याधी अधिकरणं आहेत ना, यातल्या मोस्ट ऑफ दी व्याधी अधिकरणामध्ये त्यांनी ही प्रायमरी कंडिशन ऑलमोस्ट प्रत्येक व्याधीमध्ये सांगितले व्यक्तिविशेष. फॉर एक्झाम्पल आता गुल्माचं जर तुम्ही निदान स्थानातून एक्सप्लेनेशन वाचलं तर तिथे त्यांनी हे ऑलरेडी सांगितलं, यदा वातलो कर्षितो पुरुषः. म्हणजेच काय, सगळ्यांमध्ये गुल्म होणार नाहीये, गुल्म कुणाला होणार आहे, जो वातल आहे. याचाच अर्थ काय, जो मुळातच वात प्रकृतीचा आहे आणि पुढे जाऊन तो अजून एक शब्द वापरतो, एक कर्षित झालेला व्याधी, सॉरी कर्षित झालेला रुग्ण. आता कर्षित म्हणजे काय, सगळ्यांनीच, मग तो पंचकर्मांनी कर्षित असेल किंवा व्याधीनी कर्षित असेल किंवा अनशनाने कर्षित असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींनी जो कर्षित झालेला आहे अशा व्यक्तीने जर हेतूंचं सेवन केलं तरच त्याला गुल्म होणार. आता या गोष्टीचं महत्व काय आहे, आता त्या ठिकाणी हे सूत्र टाकून बघ. म्हणजेच काय, सुकुमार मिष्ठान्न सुखभोजी अचंक्रमणशील समजा एखादा व्यक्ती आहे, त्यांनी गुल्माचं हेतू सेवन केले तर ते गुल्मामध्ये लँड होणार नाही. लक्षात येत आहे, ह्याच्यासाठी ही प्रायमरी कंडिशन किंवा हा व्यक्तिविशेष हा प्रत्येक व्याधीमध्ये समजून घेणं गरजेचं असतं. ओके, म्हणजेच काय, ह्यानी कळतं काय बघा, म्हणजे तुम्हाला ते मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये तो आपला कोण हिरो ज्याला कॅन्सर झालेला असतो, जिमी शेरगिल, बरोबर, तो येतो आणि मग त्याला डायग्नोस होते की त्याला कॅन्सर झालेला आहे की काय असं समथिंग सिरियस व्याधी झालेला असतो आणि मग तो जाता जाता म्हणतो त्या हिरोईनला की माझे मित्र सगळे दारू पितात आणि ते सगळे स्मोकिंग करतात, मी याच्यातलं काहीही करत नाही तरी मलाच तो का झाला, बरोबर, हा प्रश्न विचारतो. हेच जे आता प्रॅक्टिसला बसले असतील त्यांनाही बऱ्याच जणांनी विचारलं असेल की हे सगळं माझ्याच नशिबी का आलं, तर ते तुमच्या नशिबी येण्याचं कारण हा व्यक्तिविशेष असतो. ओके, आता त्याच्या मागे दोन गोष्टी, म्हणजे आता हे व्यक्ती म्हणजे ज्याला आपण थोडक्यात सांगायचं तर शरीरविशेष, म्हणजे पुन्हा याच्यामध्ये अजून एक संदर्भ जो येतो ना, तर तुम्ही पुन्हा याच्यासाठी मी म्हटलं ना की सूत्रस्थान निदानस्थान विमाने खूप काळजीपूर्वक वाचायला लागतात. विविध अशितपीठी अध्याय जो आहे 28वा चरकाचा, त्याच्यामध्ये जी आपल्याला सगळ्यांना व्याधी क्षमत्वाची व्याख्या माहिती आहे, ते चक्रपाणीने दिलेली आपण एक्झाम साठी पाठ करतो, तर त्याच्यामध्ये ती जिथे टीका आली ते 7वं सूत्र जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे विशेष आहे, हेतू विशेष, दोष विशेष आणि शरीर विशेष. ओके, हेतू विशेष म्हणजे वेगवेगळे हेतू, दोष विशेष म्हणजे वेगवेगळ्या हेतूंमध्ये अंशांश विकल्पना होऊन वेगवेगळे होणारे व्याधी, आणि सगळ्यात शेवटी अजून एक गोष्ट येते ती शरीर विशेष. ओके, म्हणजेच काय, ज्याला आपण अजून सोप्या भाषेत विकार विघातकर भाव म्हणतो. ओके, म्हणजेच व्याधी अभिव्यक्त होणं, तो मृदू असेल की दारुण असेल, तो लगेच होईल का खूप काळानंतर होईल, की त्याला त्याची लक्षणं ग्रंथात सांगितली ती सगळीच्या सगळी त्या पेशंटमध्ये दिसतील की थोडीच दिसतील, या गोष्टी कशावर डिपेंड करतात तर ह्या 3 फॅक्टर्सवरती डिपेंड करतात. त्याच्यापैकी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे शरीर विशेष, जो मी इथे आवर्जून उल्लेख केलाय, जो वातरक्तामध्ये सांगितला जातो की तुमचं शरीर कसं आहे ना ह्याच्यानुसार पण तुम्हाला व्याधी कुठला होणार आहे, तो मृदू असेल का दारुण असेल, त्याची लक्षणं पूर्ण असतील का असंपूर्ण असतील, आणि तो आत्ता लगेच होईल की नंतर होईल, या सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंड करतात. ओके,
म्हणून हे सगळे संदर्भ नेहमी वाचत चला. प्रमेह निदानातले वात विकार विकातकर भाव किंवा विविध अशी पीटीए पुन्हा एकदा वाचा. 7वं सूत्र मी आता जे म्हटलं ते हे आवर्जून वाचा. यांनी तुमच्या विचारांना अँगल्स निर्माण होतात. त्यांनी तुम्ही रुग्णाकडे बघण्याचा आपला व्ह्यू जो आहे तो ब्रॉड होतो. ओके. तर ह्या आता वातरक्तामध्ये ह्या गोष्टीला महत्व का आहे? सुकुमाराणाम मिष्टान्न सुखभोजी आणि स्वचंक्रमणशील. कारण सगळ्यांना माहिती आहे की ते वातरक्ताला आपण आढ्यवात म्हणतो. बरोबर. आढ्य लोकांना जनरली होतं तो आढ्यवात. बरोबर. तर अशांनाच होतो. आणि सुश्रुतानी, हे सु म्हणजे सुश्रुत आहे. सुश्रुतानी तर स्पष्टपणे 2 शब्द क्लिअरली सांगितले, दॅट इज स्थूल व्यक्ती आणि अव्ययवाही व्यक्ती. ओके. स्थूल आणि अव्ययवाही. अव्ययवाही पुन्हा जसं वरती अचंक्रमणशील आहे तसंच ते अव्ययवाही. पुन्हा बघा बरं का, म्हणून मी हे वारंवार सांगतोय, व्यवहाय न करणे हा हेतू आहे असं तो म्हणत नाही. जे रुग्ण अव्ययवाही आहे अशांमध्ये वातरक्त. ओके. ह्या सगळ्यांचं संप्राप्तीमध्ये जे लँडिंग होतं ते मांस आणि मेधाच्या दृष्टीमधून होतं. ओके. कसं होतं की सुकुमार असणं, मिष्टान्न असणं किंवा काय म्हणतात त्याला, शरीराला व्यायामाची सवय नसते. ओके. म्हणजे जे पुन्हा अष्टौनिंदितीयमध्ये प्रशस्त पुरुषाची लक्षणं दिली की सुसंहत असती, सुविभक्त असती, ही सगळी जी लक्षणं दिली ती नसणं हे वातरक्ताला प्रोण असणारी गोष्ट आहे. ओके. म्हणजेच काय, सुकुमार व्यक्ती, स्थूल अव्ययवाही व्यक्ती यांच्यामध्ये मूलतः मांस आणि मेदाची दृष्टी प्राधान्याने असते आणि त्याच्यामुळे दे आर मोर प्रोन फॉर वातरक्त. ओके. याच्या ऑपोजिटली जर एखादा व्यक्ती समजा अस्थिसारा आहे, जो गावाकडे शेतामध्ये काम करणार आहे, त्याला कदाचित वातरक्त होणार नाही, त्याला कदाचित संधिवात होऊ शकेल, कदाचित धातुक्षय होऊ शकेल, अस्थिक्षय होऊ शकेल, पण तो वातशोणिताकडे नाही जाणार. वातशोणिताकडे व्यक्ती कधी जाईल जर तो स्थूल अव्ययवाही अचंक्रमण किंवा सुकुमार असेल. ओके. आता पुन्हा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा बरं का. म्हणजे बऱ्याचदा व्याधी अभिव्यक्त व्हायला तुमचं शरीर कसं आहे हे खूप वेळा कारणीभूत असतं, खूप बऱ्याचदा कारणीभूत असतं. म्हणजे आता हे अष्टविध परीक्षण जे आपल्या याच्यामध्ये सांगितलं ना, सार परीक्षा आहे, संवहन परीक्षा आहे, तर सार असेल किंवा संवहन हे बऱ्यापैकी गोष्टी ह्या आपल्याला जन्मतः मिळालेल्या असतात आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी आपल्या साधण्यावर अवलंबून असतात. तर ह्या दोन्हींचा प्रभाव या शरीरावर पडत असतो. म्हणजे मुळातच कसं होतं की आई वडिलांचं बीज उत्तम असल्यामुळे कदाचित सर्व धातू सार आहेत असं असू शकतं, पण मुळातच सत्व चांगलं नाहीये म्हणून त्या व्यक्तीने काय केलं की असात्म्य आहार करणं, बाहेरचं खाणं, परियुषित अन्न, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर ह्याने काय होतं, धातू आपोआप असार व्हायला लागतात आणि असे आसार व्हायला लागले की मग शरीर विकृत व्हायला लागतं, दुष्ट व्हायला लागतं. ओके. ही गोष्ट असते. त्याच्यामुळे बऱ्याचदा मी मगाशी जे आता उदाहरण दिलं ना की मुन्नाभाई एमबीबीएसचं असो किंवा आपल्याकडे येणाऱ्या पेशंटचं, जे हे असं म्हणतात की हे मलाच का झालं. ओके. त्याच्या मागचं कारण हे त्यांचं शरीर असतं आणि ते शरीर एकतर त्यांना जन्मापासूनचं मिळालेलं किंवा मग त्यांनी स्वतःच्या हेतूने जे घडवलेलं असतं त्याच्यानुसार. म्हणजे पुन्हा हे तुम्ही वाचलं असेल तर शरीर वृद्धिकर भावांमध्ये हिताहार हा एकमेव गोष्ट असते असं आत्रे यांनी सुद्धा सांगितलं. ओके. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की व्यक्तिविषयक. आता इथून पुढे जाऊन शोधामध्ये पण ही गोष्ट सांगितली आहे, जर कोणी वाचली नसेल तर. म्हणजे सूज नावाची इडिमॅटस कंडिशन्स येतात ना, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की हाताला सूज असते, पायाला असते किंवा सर्वांग शरीरावर सूज असते. अशा पेशंटला पण एक कर्षित नावाची प्रायमरी कंडिशन चरकाने सांगितली संप्राप्तीमध्ये. जर वाचले असेल तर आवर्जून श्वहेतू निदान आणि श्वहेतू चिकित्सा एकदा आवर्जून वाचा. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कर्षित असणं ही प्रायमरी कंडिशन सांगितली आणि अशा कर्षित व्यक्तींनी जर हेतूचं सेवन केलं तर ते शोधामध्ये लँड होतं. ओके. त्यामुळे आता इथून पुढे जाऊन आवर्जून काय करा, ज्यावेळी तुम्ही व्याधीची संप्राप्ती निदान वाचाल ना त्यावेळी त्याच्यात व्यक्तिविशेष कुठला दिलाय का हे आवर्जून मांडून ठेवा की ह्या व्यक्तींना तो जास्त होतो. त्याचा फायदा तुम्हाला अगेन निदान करताना होतो. ओके. कारण आता पुढे मी रिसेंटलीच एक रुग्ण आला होता, जे पुन्हा मी चिकित्सेच्या वेळी पण सांगेन. म्हणजे कसं होतं ना की कोलटकर सर पण सांगायचे की आपण एखाद्या व्याधीचा अभ्यास करायला लागलो ना की तसेच पेशंट्स आपल्याकडे यायला लागतात. म्हणजे आता हे नक्कीच झालं असं की हा पेशंट आधी आला आणि नंतर वातरक्त घ्यायचा ठरला, पण ते पुन्हा तो योगायोग निश्चित घडला. तर त्या पेशंटमध्ये सुरुवात कशी झाली तर त्याला बॅकिक बसली. म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 व्हीलर मध्ये आपण बऱ्याचदा किक मारताना एकदम पुन्हा ती बॅक येते आणि तो झटका बसतो. तर त्या रुग्णाला खरं तर तुम्ही पाहिला तर तो चांगला जवळपास 6 फूट होता. त्याच्याकडे बघून शरीर शिथिल आहे अशी वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती.
संहत असावा असा निश्चित होता. आणि असं असूनही केवळ उजव्या पायामध्ये आता जी लक्षणं आहेत ती सगळी कारणे आहे, सूज आहे, त्याच्यानंतर बरोबर देशात देशांतरम व्रजेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शूल होतो, तिथे स्पर्शनासहत्व आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण याची सुरुवात त्यांनी स्वतःहून सांगितली, म्हणजे ही आम्ही विचारावी असंही नव्हे, तर त्यांनी स्वतःहून सांगितले की ते झालं असं की मला पहिल्यांदा ना की ती एकदा बॅककिक बसली होती आणि त्याच्यानंतर काय झालं माहित नाही, ते दुखायला चालू झालं म्हणून मी ऑर्थोपेडिकला दाखवलं आणि मग ते सगळं ते ॲलोपॅथीचा तो सगळा वारी झाली त्याची आणि मग सगळं झाल्यानंतर अर्थात तो आयुर्वेदाकडे आला. तर आता ह्याच्यामध्ये पुन्हा विशेष काय आहे की बॅककिक आपल्यामधल्या सुद्धा म्हणजे आता जवळपास 130 इथे सगळे मिळून अटेंडी आहेत. याच्यामध्ये किमान प्रत्येकाला एकदा तरी बॅककिक बसलेली असते, ज्यांनी टू व्हीलर चालवली. पण प्रत्येकाला वातरक्त झाला का हो? नाही झाला. मग त्याला होण्यामागं निश्चित त्याच्या शरीरामधली काहीतरी दृष्टी असते, बरोबर? आणि ती दृष्टी म्हणजे ही असते, ज्याचे सुकुमार असणं, मिष्टान्न सुखभोजी असणं, संक्रमण करण्याची सवय नसणं, व्यवहार करण्याची सवय नसणं किंवा शरीर शिथिल असणं. लक्षात येतं? त्यामुळे दरवेळी केवळ हेतूंवरती लक्ष नाही ठेवायचं, त्या व्यक्तिविशेष आणि व्यक्तिविशेष याचाच अर्थ त्याचा शरीर विशेष निश्चित काही नाहीये ना, हे पण परीक्षण करायचं. आता हे पुन्हा परीक्षण कशावरून करायचं? सार परीक्षा, संवहन परीक्षा, प्रकृती परीक्षा याच्यावरूनच रुग्णाच्या शरीराचा अंदाज घ्यायचा. ओके. आणि त्यातल्या संप्राप्तीचा भाग कळलेला असेल की तो कसा होतो, तर मांस आणि मेदाची दृष्टी त्याच्यामध्ये मुळातच असते आणि त्याच्यामुळे ते लँड तिकडे होतं. ओके. आता वातरक्ताचे हेतू म्हणून. ओके. आता हेतूमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे, हे दुसरी जी लाईन मी लिहिली स्वतंत्र हेतू, हे आता सगळ्यांना माहिती आहे की वातरक्तामध्ये वाताचे हेतू आणि रक्ताचे हेतू हे स्वतंत्र असतात, बरोबर? त्याच्यामध्ये मग हे समजून कसं घ्यायचं, तर हे चरकाने खरं तर सुरुवातीच्या सूत्रांमध्ये दोघांचेही हेतू सांगितले, पण आवर्जून विधिशोणितीय अध्याय जो सूत्रस्थानातला आहे त्याच्यातले हेतू निश्चित वाचा, कारण ते स्वतंत्रपणे रक्तदृष्टीचे हेतू आहेत, ते सगळेच्या सगळे इथे दिसू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी काही फार स्पेसिफिक हेतू येतात, म्हणजे बाकीचे तर हेतू आहेतच, पण त्याच्यामध्ये भुक्त्वाच्या स्वपताम दिवा किंवा विदग्ध व्यवहार असणं, विदग्ध आहार असणं, या सगळ्या गोष्टींचा पण त्यांनी हेतू म्हणून रक्तामध्ये विचार केला. त्यामुळे ज्यावेळी वातरक्ताचे रुग्ण तुमच्या समोर असतील त्यावेळी विधिशोणितीय अध्याय काढून त्याच्यातले पण हिस्ट्री टेकिंग मधले मुद्दे आवर्जून केस पेपर मध्ये असायला हवेत, म्हणजे विधिशोणितीय मधले हेतू काही निश्चितच दिसतात. त्याच्यानंतर पुढचे 2 हेतू जे आहेत ना, हे आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजे भले तुम्ही बाकी कुठलेही हेतू विचारले नाहीत, पण वातरक्ताचा रुग्ण आल्यानंतर विदाही आणि विरुद्ध हे हेतू विचारले नाहीत असं अजिबातच करायचं नाही. म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही आता 3 बृहत्त्रयी आहेत ना, हे सगळे काढून तुम्ही हेतू पाहिलेत ना, तर त्या सगळ्यामध्ये सगळ्यात समोर म्हणजे अगदी डोळ्यांवर यावेत असे हेतू म्हणजे विरुद्ध आणि विधायी. ओके. आता कसं आहे ना, रक्त हा धातू म्हणून थोडा समजून घेतलात ना, की ते विरुद्ध त्याच्याकडेच का जातं हे कळतं. म्हणजे रक्ताचे गुण तुम्ही पाहिलेत ना, तर तो धड कुठल्याच एका बाजूला नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, तो धड पूर्ण लिक्विड पण नाहीये आणि तो धड कठीण पण नाहीये, तो असा सांद्र मधला आहे बघा, विस्कस फ्लुइड असतं. रक्त कधी पूर्ण पातळ नसतं पाण्यासारखं किंवा ते अस्थि मांस यांच्यासारखं कठीण पण नाहीये, ते मध्येच विस्कस फ्लुइड असल्यासारखं सांद्र गुणाचं रक्त आहे. बर ते धड उष्ण पण नाही, ते धड शीत पण नाही, ते बरोबर कुठल्या लाईनीवर चालतं, दॅट इज अनुष्ण. ओके. हे सगळ्या गुणांच्या बाबतीत आहे बरं का. म्हणजे आता ते तुम्ही पुन्हा शोणित वर्णन या अध्यायामध्ये ते सगळे 5 गुण पंचमहाभूतानुसार वाचले असतील. या सगळ्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की रक्तधातू हा नेहमी एका थिन लाईनवर चालणारा धातू असतो. म्हणजे त्याला थोडं जरी काहीतरी तुम्ही अपथ्य केलं ना, की लगेच तो दुष्ट होतो. म्हणजेच काय, तुम्ही कफकर आहार विहार केला ना, की तो लगेच तो अधिक कठीण व्हायला लागतो, सांद्रकडे झुकायला लागतो. याच्या ऑपोजिट तुम्ही उष्ण तीक्ष्ण गुण सेवन करायला लागला की द्रवगुण वाढून लगेच त्याचं अतिद्रव होऊन रक्तपित्त झाला वगैरे असं व्हायला लागतं. तुम्ही उष्ण गुण सेवन केला की त्याचा विदाह व्हायला लागतो. शीतगुण सेवन करायला लागला की कफदुष्ट रक्त व्हायला लागतं. ओके. त्याच्यामुळे रक्त नावाची जी गोष्ट आहे ना, ती खूप थिन लाईनवर चालणारी आहे, म्हणून आवर्जून रक्ताची फार काळजी घ्यायला लागते. ओके. म्हणून विरुद्ध आहार नावाची जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात जास्त इझिली अफेक्ट करते रक्ताला. कारण सगळ्यांना विरुद्धाची ती व्याख्या आणि या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर देह धातू प्रत्यनीकभूत म्हणून ज्या जे हेतू असतात ते सगळे विरुद्ध, आणि प्रत्यनीकभूत रक्ताला होणं हे सगळ्यात सोपं असतं रादर दॅन एनी अदर हेतू, कारण त्याच्याकडे दोन्ही प्रकारचे गुण एकदमच असतात. त्याच्यामुळे त्याला दुष्ट करणं ना हे खूप सोपं असतं. म्हणून कुष्ठ असो किंवा वातरक्त असो,
या दोन्ही व्याधींमध्ये बघा विरुद्ध आहार नावाची गोष्ट आवर्जून येते. ओके, त्यामुळे विरुद्ध हेतू हा आवर्जून विचारायचा वातरक्त च्या रुग्णांमध्ये, कुष्ठामध्ये तर आपण विचारतो. त्याच्या पुढे अजून जाऊन जर एक गोष्ट मिस करत असाल तर विरुद्धानामच्या सेवनात हा मज्जावह स्रोतदृष्टीचा हेतू आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. याचा पण विचार पुढे ज्यावेळी आपण संप्राप्ती बघू त्यावेळी येणार आहे. ओके, त्यामुळे विरुद्धानामच्या सेवनात हे मज्जावह स्रोतदृष्टीचं पण लक्षण निश्चित आहे. त्याच्या पुढे जाऊन जे जो हेतू आहे दॅट इज विदाही. हा खूप ठिकाणी खूप स्पेसिफिकली सांगितलेला हेतू आहे सर्वच ग्रंथकर्त्यांनी की विदाही गोष्टींचं सेवन करणं. ओके, हा वातरक्ताचा हेतू असतो. आता मग विदाही म्हणजे नक्की काय, म्हणजे प्रॉब्लेम कसं होतो ना की आपल्याला जनरली विदाह म्हटलं की जळजळीत एवढंच माहिती असतं. तर त्याचा पण स्पेसिफिक एक्सप्लेनेशन डल्लाणाने सांगितलंय. ते जर माहित नसेल तर संदर्भ हवाच असेल तर 21व्या अध्याय सूत्रस्थानामध्ये दिलाय सुश्रुताने. ओके, व्रणप्रश्न अध्याय त्याच्यामध्ये हे संदर्भ काढून बघा की विदाही म्हणजे ही व्याख्या त्याची. विदाही इति यत् आम्ल उद्गार दाह तृष्णा प्रभृती उदीर्य पृच्छ्रात पाकम उपगच्छति तद्विदाही. ओके, आता मी पुन्हा व्याख्या सांगण्यामागचं कारण काय. जनरली विदाही म्हटल्यावर आपल्याला फक्त सुरुवातीची गोष्ट माहिती असते, म्हणजे आम्लोद्गार असतो किंवा दाह असतो, तृष्णा असते, हे आपल्याला कळतं की औष्ण्य वाढतं, जळजळ होते म्हणून विदाह. ओके, पण त्याच्या पुढची गोष्ट पण विदाही मध्ये महत्वाची असते, दॅट इज पृच्छ्रात पाकम उपगच्छति. ओके, याचा विदाही गोष्टी ज्यांना आपण म्हणतो की एखादी गोष्ट विदाही असते त्याचा अर्थ काय असतो, त्यांचा पाक पण कसा होतो, कृच्छ्र. याचाच अर्थ ते इझिली पाकाकडे जात नाही. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी नेहमी विदाहीसाठी लक्षात ठेवा. एक तर जो आपल्याला सगळ्यांना माहित असलेला अर्थ जो सुरुवातीला डल्लाणाने सांगितलाय, आम्लोद्गार दाह तृष्णा, हे ज्या ज्या आहार पदार्थांनी होतात ते सगळे विदाही, प्लस ज्यांचं पचन इझिली होत नाही. आता पुन्हा हे पुन्हा क्लिअर करा बरं का, हे गुरु किंवा अजीर्ण ह्या टाईप मध्ये जात नाही. इथे कृच्छ्रात पाकचा अर्थ थोडा भिन्न आहे. म्हणजे इथे प्रॉब्लेम विदाही का होतो, कारण 3 अवस्था पाक जे आपले असतात ना त्याच्यामध्ये आमाशयाचं काम सगळं व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर आहार ज्यावेळी पुढे ग्रहणीत जातो ना तिथे हे विदग्धत्वाची गोष्ट चालू होते. म्हणजेच काय, तिथे जाऊन ना ते अन्न तिथेच पडून राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ते अन्न तिथेच पडून राहतं. त्यामुळे शरीराची रिॲक्शन काय होते की अरे इथेच पडून राहिले म्हणजे अजून ह्याचं पचन व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळे तो पित्ताचं काम त्याच्यावर करत राहतो. त्यामुळे ते व्हिज्युअलाइज करायला म्हणजे ती तुमचं ते गॉल ब्लॅडर मधून ते येतं ना, ते डिओडेनम मध्ये काहीतरी ती बाईल येतं बघा. तर प्रॉब्लेम काय होतो, त्या ग्रहणीमध्ये अन्न पडून राहतं आणि तिकडून ते अन्न पडून राहिले म्हणून तिकडून लिव्हर कडून तो कंटिन्युअस त्या गॉल ब्लॅडर मधून त्या पित्ताचा आणि बाईलचा मारा कंटिन्युअस त्या ग्रहणीमध्ये आणि त्या आहारावर होत राहतो आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, प्रचंड तिथे ऍसिडिटी वाढते, प्रचंड दाह, प्रचंड पित्त वाढायला लागतं आणि मग ऑफकोर्स ते वरून आणि खालून, जिथे आता जसं पेशंटचं शरीर असेल त्याच्यानुसार अतिसार किंवा शर्दी या दोन्ही गोष्टी व्हायला लागतात. ओके, हे कृच्छ्रात पाक म्हणजे जे आपण द्रव पित्त आणि निर्द्रव पित्त असे 2 प्रकारचे वाचले असतील ना, तसं इथे हे सद्रव पित्त वाढल्यामुळे पाक होत नाही. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणून ज्या ज्या वेळी तुम्ही विदग्ध असा शब्द पुन्हा ऐका की विदग्ध रक्त असणं, विदग्ध मांस होणं, तिथे विदग्धाचा अर्थ पुन्हा अर्धवट पक्व झालेला पाक हे त्याच्यातलं महत्वाचं लक्षण असतं. हे त्याच्यामधून समजून घ्या की विदग्ध होणं म्हणजे दरवेळी जळजळीत होणं असं नव्हे, तर अर्धवट पक्व झालेलं असणं हे विदाही असण्याचं लक्षण आहे. ओके, त्यामुळे विदाही म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, हे क्लिअरली माहिती असू द्या. ओके, त्याच्या पुढे जाऊन जे महत्वाचे जे हेतू आहेत दॅट इज अध्यक्षण आणि अजीर्णाशन. म्हणजे आता हे सगळे ऐकणारे इथे होते की नाही मला माहित नाही पुस्तकाच्या वेळी, त्यावेळी मी हा मुद्दा सांगितला होता की अध्यक्षण आणि अजीर्णाशन हे पित्तज व्याधी प्रकारांचा खूप मोठा हेतू आहे, ते नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे बघतो की ज्वरापासून योनी व्यापदापर्यंत कुठलाही जर व्याधीचा पित्तज प्रकार असेल तर त्या पित्तज प्रकारामध्ये तुम्ही आवर्जून हे 2 शब्द ना नेहमी तुम्हाला सापडतील. म्हणजे हे आताही तुम्ही लेक्चर संपलं ना की एकदा चेक करा की ज्वरापासून योनी व्यापदापर्यंत फक्त पित्तज प्रकारांचे ना हेतू शोधायचे, त्याच्यामध्ये किती ठिकाणी अध्यक्षण अजीर्णाशन सापडत आहे. कारण ह्या दोन्ही गोष्टींनी पित्तदृष्टी होणं आणि अल्टिमेटली म्हणून रक्तदृष्टी होणं ही गोष्ट नेहमी होते. त्यामुळे वातरक्त किंवा रक्तदृष्टीचे किंवा पित्ताचे जे व्याधी असतील ना त्या सगळ्या पेशंट्स मध्ये हे आवर्जून अध्यक्षण आणि अजीर्णाशन. ओके, हे दोन्ही हेतू आवर्जून विचारा. ओके, आता वरच्या ऍक्च्युअली टीकेमध्ये मी नंतर जातो, आधी खालचे महत्वाचे हेतू जे आहेत ते. अजून एक हेतू जो आहे तो
महत्वाचा जो घडू शकतो वातरक्तामध्ये दॅट इज आघात. ओके, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी अभिघातज गोष्टी होतात, म्हणजे ऍक्सिडेंट्स होतात, मुका मारा लागतो, त्या सगळ्यामध्ये प्राधान्यानेच दुष्ट होणारे दोन भाव असतात शरीरामध्ये, दॅट इज वात आणि रक्त. ओके, त्याच्यामुळे आधी कधी ऍक्सिडेंट झाला होता का, ही हिस्ट्री आपण बऱ्याचदा घेतो, आणि जर घेत नसाल तर आवर्जून. ओके, त्यामुळे आघात नावाची गोष्ट ही सुद्धा वातरक्ताला कारणीभूत होऊ शकते, हे नेहमी लक्षात ठेवा. पुन्हा होतं असं की आघात नावाची गोष्ट कधीतरी फार वर्षांपूर्वी होऊन गेलेली असते आणि लक्षणं मात्र नंतर निर्माण होतात. ओके, म्हणजे खूप वेळा जे आता प्रॅक्टिशनर्स असतील त्यांनी हे अनुभवलं असेल की कधीतरी 20 वर्षापूर्वी आघात होऊन गेलेला असतो, त्यामुळे पेशंटच्या दृष्टीने त्याला हेतुत्व नसतं, पण आयुर्वेदानुसार आणि वैद्याच्या नुसार त्या गोष्टीला हेतुत्व निश्चित असतं. म्हणजे दरवेळी हे अनुभवलं असेल की आपण पेशंटला हे विचारतो की लहानपणी कधी जंत झाले होते का तुम्हाला, तर त्या पेशंटला वाटतं हा म्हणजे लहानपणी 3-4 वर्ष असताना झाले असतील, पण काय मला काही आठवत नाही. ओके, त्यामुळे त्यांच्यासाठी इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट आत्ताच्या व्याधीला कारणीभूत असेल हे त्यांच्या डोक्यात पण येत नाही. पण ही गोष्ट आयुर्वेदानुसार खूप महत्वाची असते की कितीही वर्षापूर्वीची घडून गेलेली व्याधी असो किंवा हेतू असो, त्याचं हेतुत्व आहे की नाही हे कन्फर्म करावं लागतं. ओके, त्याच्यामुळे आघात याचा अर्थ पुन्हा हे लक्षात घ्या की आत्ता लगेच मला काहीतरी लागले आणि नंतर ते लगेच त्याचा वातरक्त झाला किंवा कुष्ठ झाला किंवा विसर्प झाला असं नाही. म्हणजे हेही तुम्ही वाचलं असेल की आघाताचा विसर्प पण असतो, त्यामुळे काहीतरी लागलं आणि विसर्प झाला अशी गोष्ट होऊ शकते. तर 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी काहीतरी लागून गेलेलं आहे आणि नंतर आपल्या समोर येताना तो पेशंट वातरक्ताचा म्हणून आला असं होऊ शकतं. त्यामुळे आघाताची हिस्ट्री सुद्धा आवर्जून विचारावी. ओके, विधिहीन निद्रा हा एक महत्वाचा हेतू. आता विधिहीन निद्रा याचा अर्थ दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे. ओके, हे थोडे वेगवेगळे हेतू आहेत, म्हणून मी हे आवर्जून लिहितोय बरं का. हे स्पेसिफिक म्हणजे त्यांनी शब्द ग्रंथकर्त्यांनी हे तसे वापरले, विधिहीन निद्रा. ओके, त्यामुळे तो एक हेतू आहे. दुसरा गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पाद प्रलंब नावाची जी गोष्ट आहे ती. पण त्याच्या पुढे जाऊन, म्हणजे आता हे मी कशासाठी सांगतो, तिथे सगळ्या जणांना तो हय उष्ट्र याना यान हा हेतू सगळ्यांना माहिती असतो, पण टीका याच्यासाठी वाचायची असते. त्यांनी खालती एक्सप्लेनेशन देताना हेही सांगितलंय की हय उष्ट याना यान एवढ्यावरतीच लिमिटेड नाहीये, तर त्याच्यावरून गमन नावाची गोष्ट पण आपण समजून घ्यावी. आता गमन याचा अर्थ अध्वगमन, अध्वगमन याचा अर्थ खूप जास्त वॉकिंग असणं, भरपूर तुम्ही चाललेला असाल तरी सुद्धा तो वातरक्ताचा हेतू होऊ शकतो. ओके, दरवेळी फक्त पाय लोंबकळत ठेवणे ही एकच गोष्ट आपल्याला सगळ्या ट्रान्सलेशन लिहिणाऱ्या पुस्तककर्त्यांनी सांगितले म्हणून तेवढीच गोष्ट हेतू नसते. ओके, म्हणून मूळ ग्रंथ आवर्जून वाचावेत. खूप जास्त चालणे हा सुद्धा वातरक्ताचा हेतू निश्चित होऊ शकतो. ओके, आणि पादप्रलंब म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, पाय लोंबकळत असणं ही गोष्ट नक्कीच असते. पुढे अजून एक हेतू हा जो डिरेक्टली येत नाही, दॅट इज पूर्ववृत्त. म्हणजे आधी एखादा व्याधी होऊन गेला असेल तरी सुद्धा तो वातरक्त करू शकतो. आता पुन्हा याचा संदर्भ सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनी परीक्षेसाठी तरी साठी हे वाचलेलं असतं की ते काय म्हणतात त्याला, व्याधींचा उत्पन्न होणं, म्हणजे अपस्मार निदानामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये जे येतं की एका व्याधीपासून दुसरा व्याधी उत्पन्न होणं, तशी गोष्ट इथे होऊ शकते. तिथे आम्लपित्त नावाची गोष्ट खूप कॉमन आहे. ही गोष्ट आवर्जून विचारा, जर विचारत नसाल तर. ज्यांना ज्यांना आम्लपित्त आहे त्यांना वातरक्त नावाची गोष्ट होते. आता पुन्हा हे शरीर विशेषानुसार हे वातरक्ताकडे जाईल की कुष्ठाकडे जाईल हे बदलतं. म्हणजे एकच आम्लपित्ताचा रुग्ण कुष्ठाकडेही जाऊ शकतो आणि वातरक्ताकडे. कुष्ठ व्याधी आधी झालेला आहे आणि त्याला पुन्हा नंतर वातरक्त झाला असंही होऊ शकतं. शीतपित्त आधी झाला होता, त्याला नंतर वातरक्त झाला असंही होऊ शकतं. आता याच्यामध्ये पुढे जाऊन कधीतरी आधी मोठा ज्वर होऊन गेला असेल तरी सुद्धा त्याचा औष्ण शरीरामध्ये राहून वातरक्त झाला असंही खूप वेळा दिसतं. म्हणजे टायफॉइड असेल, मलेरिया असेल, डेंग्यू फॉर दॅट मॅटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळे प्रकार जर आधी होऊन गेले असतील तर त्याची चिकित्सा पूर्ण झाली नसेल आणि ते दोष लीन होऊन शरीरामध्ये राहिले असतील तर यांनी नंतर वातरक्तामध्ये ह्या गोष्टी लँड होऊ शकतात. त्यामुळे तो एक भाग आवर्जून इथे लक्षात ठेवायला लागतो. आता ह्या सगळ्यांमध्ये ना लक्षात एक गोष्ट ठेवण्याची सामान्यपणे ती म्हणजे खालची जी चरक विमान 6 मधली जी सांगितले ते समजून कसं घ्यायचं, तर दोषाः दूषणेही समान. ओके, म्हणजेच काय, दोष हे नेहमी तुम्ही जे हेतू सेवन करताय ना त्याच्यासारखेच असतं. म्हणजे दही खाल्लंय आणि निर्द्रव पित्त निर्माण झालंय असं कधीही होणार नाही.
दही तुम्ही खाल्लं असेल तर सद्रव पित्तच उत्पन्न होईल. आतपसेवन म्हणजे तुम्ही उन्हामध्ये खूप फिरला असाल तर सद्रव पित्त निर्माण नाही होणार, ते निर्द्रव पित्तच निर्माण होणार. ओके, त्यामुळे हे समजून कशावरून घ्यायचं की दृष्टी तुमची करणारे हेतू जसे आहेत ना त्याच्यानुसारच तसे दोषही आपल्याला दिसतात. ओके, त्यामुळे हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. जशा प्रकारचं हेतू सेवन असतं तशाच प्रकारचं लक्षण आपल्याला व्याधींमध्ये दिसतात. आता याच्या पुढे जाऊन आत्ताच्या काळामध्ये दिसणारे हेतू कुठले, तर ह्या सगळ्यामध्ये खूप प्रधान हेतू म्हणजे जो आपण सुरुवातीला विदाहीमध्ये पाहिलं ना, तर ते विदाही नावाची जी गोष्ट आहे ना ती सगळ्या आत्ताच्या ज्या आपण मॅकडोनल्ड्स नावाचं जो आहार वर्ग आहे जो आपल्याला खरं तर आता स्वतंत्रपणे तयार करायला हवा. म्हणजे 12 वर्ग आपले बिचाऱ्या चरकाने त्या काळी सांगितले, तसा मॅकडोनल्ड वर्ग नावाचा गोष्ट वेगळा स्वतंत्र आहार वर्ग आपल्याला करायला हवा. आणि त्या मॅकडोनल्ड वर्ग मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ना त्या सगळ्या अभिसंधी, विदाही, विरुद्ध या सगळ्यामध्ये जाणाऱ्या आहेत. म्हणजे त्यांनी कुठला तरी एक दोष प्रकोप होतो असं अजिबात होत नाही. त्यांनी आवर्जून ही काळजी घेतली जाते की कुणालाही एकाच दोषाला काय म्हणत त्याला आम्ही पुढे नेलं, दुसऱ्या दोषाला मागे ठेवलं असं अजिबात मॅकडोनल्ड्स वाले हे करत नाहीत. सगळे दोष समानपणे वाढतील याची काळजी मॅकडोनल्ड आपल्या सगळ्या आहार प्रकारांमधून घेते. त्याच्यामुळे तो एक प्रकार हा आवर्जून दुष्ट करणारा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. पुन्हा मी म्हटलं तसं हे एका दुसऱ्या वेळी खाण्याने व्याधी होत नाही. ओके, हेतुत्व व्याधींना कधी येतं, ज्यावेळी हे हेतू सेवन सतत होतं आणि त्यांनी दोषसंचय व्हायला लागतो. त्याच्यामुळे ते अगदी त्याचे बर्गर्स पासून त्याच्यामध्ये आवर्जून जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस टाकले जातात ना ते निश्चितपणे ते अगदी खूप विदाही विरुद्ध याच्यामध्ये जातात. त्यामुळे तो हेतू खूप प्रधान दिसतो. दुसरा हेतू जो दिसतो दॅट इज जागरण. हा खूप प्रधान हेतू आहे. म्हणजे मी मागच्या वेळी पण हे सांगितलं असेल की ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आहार, निद्रा, ब्रह्मचर्य ह्यांना काय म्हणतात त्याला आहार आपल्या आयुष्याचे स्तंभ जे म्हटलंय त्याचं ते उगाच म्हटलेलं नाही. निद्रा नावाची गोष्ट ही फक्त काय म्हणत त्याला एक पॅसिव्ह गोष्ट म्हणून गरजेची नसते. ती एनर्जी कॉन्झर्वेशन करणं, धातूंची झालेली झीज भरून काढणं या सगळ्या गोष्टींसाठी निद्रा नावाची गोष्ट गरजेची असते. जागरणामुळे ह्या गोष्टींवरती खूप इफेक्ट होतो. म्हणजे वातपित्त वाढणं, त्या वातपित्तामुळे धातुक्षय होणं आणि त्याच्यामुळे धातुक्षयात्मक संप्राप्त्या घडणं ह्या गोष्टी खूप होतात. त्यामुळे जागरण नावाची गोष्ट होणं आणि त्यामुळे विदाह विदग्ध अवस्था निर्माण होणं ह्या गोष्टी आत्ताच्या काळात खूप होतात. त्यामुळे जागरण ही गोष्ट पण खूप आवर्जून दिसते ह्या हेतूंमध्ये. ओके, दुसरी गोष्ट जी दिसते ती ट्रॅव्हलिंग आणि आतपसेवन. ओके, म्हणजे आता वातरक्त नावाचा जो व्याधी आहे ना तो अगदी काय म्हणतात त्याला प्रोफेशनल हॅझार्ड म्हणून दिसावा इतपत दिसतो. म्हणजे जसं आपल्याला ते जे कॉम्प्युटर वापरतात त्यांना म्हणतो ना की आपण कार्पेट टनेल सिंड्रोम दिसतो माऊस जास्त वापरल्यामुळे किंवा खूप कॉम्प्युटर वापरल्यामुळे ड्राय आय सिंड्रोम दिसतो. याला सगळ्याला आपण काय म्हणतो की हा ऑक्युपेशनल हॅझार्ड की त्याच्या ऑक्युपेशन नुसार येणार आहे. तसाच वातरक्त सुद्धा हा स्पेसिफिक ऑक्युपेशनल हॅझार्डच आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना बरंच ट्रॅव्हलिंग करावं लागतं, मग ते टू व्हीलर वरून असो किंवा वॉकिंगने असो, त्या सगळ्यांमध्ये वातरक्त नावाची गोष्ट ही जास्त दिसू शकते. ओके, त्यामुळे पुन्हा मी म्हटलं तसं जे 4 व्हीलर किंवा ह्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये ही गोष्ट निश्चित दिसणार नाही. टू व्हीलर वरून ट्रॅव्हलिंग करणं जे म्हणतो ना आपण त्यांच्यामध्ये ही गोष्ट जास्त दिसेल. ओके, आणि आतपसेवन म्हणजे तुम्ही ते काय म्हणतात त्याला ते काय म्हणतात शब्द आठवेना मला. सगळे फिरणारे ते विकणारे जे असतात त्या सगळ्यांमध्ये हे उन्हात आणायचे बिचारे फिरत असतात. त्या सगळ्यांमध्ये पुन्हा आतपसेवन हा सगळ्यांना माहिती आहे रक्तभर स्त्रोतदृष्टीचा हेतू असतो. त्याच्यामध्ये प्लस चालणं हा हेतू पण वातप्रकोपाचा होतो आणि आतपसेवन हा रक्तदृष्टीचा होतो. त्यामुळे ह्या दोन गोष्टी एकत्र येतात. ओके, आणि त्यांनी मग ते वातरक्ताकडे जास्त जातात बाकीच्या व्याधींपेक्षा. सॉरी. दुसरा एक हेतू जो दिसतो तो जो आपण विरुद्ध म्हणतो ना की बऱ्याचदा आपल्याला विरुद्ध म्हटल्यानंतर ना दूध आणि फळ नावाची गोष्ट आठवते किंवा मासे आणि दूध अशा गोष्टी आठवतात. पण जे चरकांनी 18 प्रकार सांगितले विरुद्धाचे त्याच्यापैकी एक असाच एक विरुद्ध येतो दॅट इज एसीचा वापर. ओके, म्हणजे होतं कसं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल बघा जे काम करतात ते त्या एसी मध्ये 7 ते 8 तास काम केलेलं असतं आणि त्याच्यानंतर एकदम बाहेर पडतं. ओके, ह्याने होतं काय की
की शरीराला जे सातवे झालेलं असतं आतमधलं थंड वातावरण ते अडॅप्ट होण्याच्या आधीच ते बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे शरीर अडॅप्ट नाही होऊ शकत बाहेरच्या टेम्परेचर. ओके, आणि हे सुद्धा विरुद्धाचं उदाहरण आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. फक्त हा विरुद्ध आहार नाही, हा विरुद्ध विहार आहे. ओके, आता ह्याचंच ग्रंथातलं उदाहरण म्हणजे काय, म्हणजे प्रॉब्लेम कसा असतो ना की आपण दरवेळी ना थेरोटिकली बघतो म्हणून हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे ग्रंथकर्त्यांनी ते सांगितलंय बघा, एकदम उष्ण आतप सेवन केल्यानंतर जलाशयात उतरणे, बरोबर, असा एक हेतू सांगितलाय बघा रक्तपित्तामध्ये वगैरे. आपल्याला ना ती तेवढीच गोष्ट लक्षात राहते. काळानुसारचे जे हेतू बदलत जातात ना तसे हे विचार बदलणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, हेच सेम इथेही लागू पडतं. म्हणजे तुम्ही उन्हामधून फिरलेले टू व्हीलर वरून ट्रॅव्हल करून गेलेले असता आणि एकदम एसी असलेल्या शॉप मध्ये एकदम आत घुसता, किंवा 7-8 तास एखादा आयटी इंजिनियर एसी मध्ये काम केलेला असतो आणि तो एकदम 5 वाजता बाहेरच्या उष्ण वातावरणामध्ये एकदम बाहेर पडतो. या दोन्ही गोष्टीमध्ये रक्तदृष्टी निश्चित होते. ओके, त्यामुळे हा हेतू एक इथे नक्की दिसून येतो. आता मी पुन्हा आय विल गो टू द फर्स्ट थिंग. म्हणजे मी जे म्हटलं होतं ना की वातरक्त म्हणजे केवळ गाऊट नव्हे. ओके, आता मी ही का म्हणतोय, आता तुम्ही आता आपण हे सगळे हेतू बघितलेत ना, हे हेतू सेवन करणारे खूप लोक आहेत, बरोबर. म्हणजे ते मॅकडोनल्ड्स मध्ये जाणारे खूप लोक आहेत, जागरण करणारे लोक पण खूप आहेत, किंवा आता एसी आणि औष्ण ह्याचं व्हेरिएशन होणारे पण रुग्ण खूप आहेत किंवा लोक खूप आहेत. हे सगळे गाऊट घेऊन तुमच्या समोर येतात का? नाही. म्हणजे गाऊट नावाची गोष्ट जर, म्हणजे आता आपण जे म्हणतोय की हे विरुद्धाहार एवढं वाईट आहे, विदाई एवढं आहे, तर आपल्याकडे गाऊटच्या पेशंटची लाईन लागायला पाहिजे होती, पण तसं नाही होत. त्याचं कारण हे असतं की गाऊट म्हणजे केवळ वातरक्त नसतं. ओके, म्हणजेच काय, हे सेवन होऊन वातरक्ताचेच म्हणून वेगळी लक्षणं घेऊन तुमच्याकडे पेशंट्स येतात. मग ते कदाचित कुष्ठाच्या रूपाने असतील किंवा शीतपित्ताच्या रूपाने असतील. ओके, आपल्याला वाटताना ते पहिल्यांदा कदाचित शीतपित्त वाटू शकतं, फक्त कुष्ठ वाटू शकतं, पण रुग्ण कदाचित असू कुठला शकतो, दॅट इज वातरक्त. म्हणून ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की गाऊट इज नॉट वातरक्त. ठीक आहे, त्याचं कारण निश्चित हे होतं. आता त्याच्यानंतर पुढे जो सगळ्यात महत्वाचा भाग येतो, दॅट इज संप्राप्ती. ओके, आता ह्या सगळ्यामध्ये ना बहुतेक हेतूंमध्ये मी जर काही सुटलं नसेल तर ठीक आहे. हा, येस येस, सॉरी, मी वरचे महत्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिल्या हेतूच्या बाबतीतच्या. हे खूप महत्वाचं आहे. मधुकोश टीकाकार आणि गैदासांनी हे सांगितलेलं आहे की बऱ्याचदा कसं होतं ना की आपल्याला काय वाटतं की ते हाय उष्ट्र म्हणजे पाय लांबत ठेवल्याने काय होतं, वातप्रकोप होतो. तर केवळ वातप्रकोप होतो असं नाहीये. याच्यासाठी मी ही टीकेचा रेफरन्स इथे दिलाय की यांनी विशेष आणि काय होतं बघा, हस्त्यादिगमनम वातवृद्धौ विशेषेण रक्तस्य द्रवस्य अधोगमने अपि हेतू. ओके, म्हणजेच काय, त्यांनी काय क्लिअरली सांगितलं, हस्त्यादिगमनाने वातवृद्धी होते का? हो, होते, पण विशेष आणि काय होतं, द्रव रक्त जे झालेलं आहे. आता द्रव रक्त कशाने झालंय, ऑलरेडी तुम्ही रक्तदृष्टीचे जे हेतू सेवन केलेले आहे त्याने जे शरीरात द्रवगुणात्मक रक्त वाढलेलं आहे, त्या द्रवगुणात्मक रक्तामुळे ते कसं झालेलं आहे, ते द्रवगुणाचं आहे, त्यामुळे ते गुरुगुणाचं आहे. आणि हस्त्यादिगमनम आणि पादप्रलंब हे जे आपण किंवा पाय लोंबकळत ठेवले, यांनी काय होतं, रक्तस्य द्रवस्य अधोगमने अपि हेतू. त्याच्यामुळे काय होतं, हे जे द्रवभूत रक्त जे आहे ते खालती साठायला लागतं. ओके, हे त्याच्यातलं महत्वाचं. आणि विदाही अन्न हा विशेषत्वाने कशाचा हेतू आहे, शोणित वृद्ध. हे पण लक्षात नेहमी ठेवा की विदाही आहार हा कशाचा स्पेसिफिक हेतू आहे, रक्तवृद्धीचा. अगेन रक्तवृद्धी म्हणजे प्राकृत नाही, अर्थात ती कशी असेल, विकृत रक्तवृद्धी. ओके, आता पुढची जी गोष्ट आहे ती संप्राप्तीमध्ये ही गोष्ट मी घेतलेली आहे. विदाही अन्नम अश्नतः शोणितम विदग्धम. म्हणजे काय होतं, विदाही आहारामुळे रक्त सुद्धा कसं उत्पन्न होतं, विदग्ध होतं. आता पुन्हा इथे विदग्धाचा अर्थ काय, केवळ उष्ण जळजळीत नव्हे, अर्धवट पक्व झालेलं रक्त. ओके, हस्त्यादी यानही तद्द्रवत्वात अधोगतम पादयोः चीयते. आणि म्हणजेच थोडक्यात काय झालंय, विदाही सेवन केल्यामुळे रक्तविदग्ध झालंय आणि या रक्तविदग्ध झाल्यामुळे हस्त्यादी यान हे जेवढे हेतू असतील त्यावेळी ते काय होतं, पादयोः चीयते. हा शब्द पुन्हा लक्षात ठेवा, तिथे ते काय होतंय, साठायला लागतंय. आता पुन्हा म्हणून नेहमी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की माधव निदानाचा जो पहिला अध्याय जो आहे ना, तो सटीक एकदा वाचून काढा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही
माधव निदानाचा पहिला अध्याय सटीक वाचत नाही ना तोपर्यंत तुम्हाला निदान नावाची गोष्ट निश्चितपणे क्लिअर होणार नाही, हे मी 100% सांगू शकतो. म्हणजे इथे हस्त्यादी यान वगैरे ह्या गोष्टी कुठल्या प्रकारच्या हेतूंमध्ये जातात, दॅट इज व्याधी हेतू. ओके, 3 प्रकार जे असतात, हेतू दोष हेतू, व्याधी हेतू आणि दोष व्याधी हेतू उभय. तर इथे हे व्याधी हेतूंकडे जातं. व्याधी हेतू म्हणजे जनरली काय असतात, जे स्त्रोतदृष्टी करणारे किंवा स्पेसिफिकली काही ना काही धातुदृष्टी करणारे, स्थानवैगुण्य निर्माण करणारे हेतू जे असतात ते सगळे व्याधी हेतूंमध्ये जातात आणि ते काय करतात, त्या दोषांना जागा देतात. ओके, म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. आणि जर वाचली नसेल तर एकदा माधव निदानाचा पहिला अध्याय हा आवर्जून सटीक वाचा. आणि आता बहुतेक बावडेकर सर मधुकोश टीका घेत आहेत. जर अटेंड करायला मिळालं तर आवर्जून तो अध्याय आणि सरांचे लेक्चर्स अटेंड करा. ओके, आता महत्वाचा भाग जो येतो तो संप्राप्तीचा. ओके, आता या सगळ्यांमध्ये स्वतंत्र आपण वेगवेगळे बघूयात, वात, रक्त आणि ह्या सगळ्या गोष्टी. याच्यात सगळ्यात महत्वाचं वाताची स्वरूप कसं असतं. तर वातलही शीतलही हे पुढचं सगळ्यात महत्वाचं जे मी रेड मुद्दाम करून ठेवलंय. वृद्ध, क्रुद्ध, विमार्ग. ओके, हे 3 शब्द आवर्जून लक्षात ठेवा. प्रॉब्लेम काय होतो, आपण संप्राप्ती ना व्यवस्थित पूर्ण क्लिअर समजून नाही घेत. ओके, 3 शब्द आवर्जून वातरक्ताच्या संप्राप्तीमध्ये वाताच्या संबंधाने लक्षात असावे. तो वृद्ध असतो, तो क्रुद्ध असतो आणि तो विमार्ग असतो. ओके, आता त्याच्यातला पहिला शब्द जो असतो तो दॅट इज वृद्ध. ओके, वृद्ध म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, जो क्वांटिटेटिव्हली वाढलाय. ओके, आता इथे पुन्हा सांगण्यामागचा एक मुद्दा मात्र मी इथे पुन्हा क्लिअर करतो. क्षय झालेल्या दोषांनी व्याधी होत नाही. ओके, म्हणून मी हे वृद्ध हा पुन्हा रेड केलं होतं. ओके, पुन्हा आता याला संदर्भ आहेत का, निश्चित संदर्भ आहे. म्हणजे मी जेवढा चरक वाचलाय त्याच्यामध्ये मला किमान चक्रपाणीमध्ये 4 संदर्भ माझ्याकडे रेडी आहेत की जिथे चक्रपाणीने स्पष्टपणे सांगितलंय की दोष क्षयाने व्याधी होत नाही, दोष वृद्धीनेच व्याधी होतात. ओके, किमान 4 संदर्भ. म्हणजेच काय, जर 4 ठिकाणी चक्रपाणी आणि चरक असं म्हणत असेल, याचा अर्थ त्यांना ही गोष्ट निश्चित क्लिअर होती की क्षयाने व्याधी होत नाही. ओके, त्यामुळे ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा. क्षयाने लक्षणं निर्माण होतात का, होतात. क्षयाने अन्य व्याधी प्रकोपित होऊन त्याला मदत मिळते का, निश्चित होते. पण व्याधी कर्तृत्व नावाची गोष्ट क्षयित झालेल्या दोषांना जाते का, तर निश्चित जाते. ओके, त्यामुळे वृद्ध दोषांनीच व्याधी होतो. ओके, व्याधी कर्तृत्व हे त्यांच्याकडे जातं, हे नेहमी लक्षात ठेवा. क्रुद्ध. ओके, क्रुद्ध याचा अर्थ काय, प्रकुपित म्हणजे चिडलेला वाद. ओके, आता याचे इंटरेस्टिंग कसं असतं ना, म्हणजे तुम्ही वाग्भटाचा अध्याय चिकित्सा वाचली असेल ना, तर तिथे ना त्यांनी कोकिलाक्ष कषाय वातरक्तामध्ये वापरावा, तर त्याने तिथे उपमा जी वापरली आहे ना, तिथे कृपाभ्यासाची वापरली. म्हणजे कृपा झाल्यानंतर जसा क्रोध कमी होतो तसं कोकिलाक्ष कषायाने तुमचा वातरक्त कमी होतो, असं त्याने तिथे आवर्जून उपमा वापरली. त्याचं कारण पुन्हा इथे असतं. म्हणजे क्रोध आल्यानंतर शरीराची एकूण जी कंडिशन जशी असते ना, तशी वातरक्तामध्ये वाताची आणि रक्ताची असते. बरोबर, मग तुम्ही कधीतरी जो पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्याला राग आलेला त्या व्यक्तीला पाहिलं असेल, तर त्या व्यक्तीचं एकूण जे स्वरूप असतं ना, तसं पूर्ण शरीराचं आणि रात्र वाताचं आणि रक्ताचं स्वरूप वातरक्तामध्ये असतं. ओके, त्याच्यासाठी नाहीतर प्रकुपित असा शब्द वापरायला चरकाला काही प्रॉब्लेम नव्हता. बरोबर, वृद्ध आणि प्रकुपित किंवा कुपित असं त्यांनी वापरला असतं, त्यांनी क्रुद्ध असा शब्द आवर्जून वापरला. ओके, त्यामुळे क्रुद्ध इज इंटरेस्टिंग कन्सेप्ट. प्रकुपितालाच डेपिक्ट करते, पण त्याच्यातून समजून घेण्याच्या गोष्टी निश्चित जास्त आहेत. त्याच्यातलं क्रोधामुळे जे आपण औष्ण्य वाढतं असं म्हणतो ना, ते इंडिकेट करण्यासाठी त्यांनी क्रुद्ध हा शब्द वापरला, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, आणि विमार्ग हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ह्याच्यामध्ये वात हा विमार्ग आहे, त्याचा जो मार्ग आहे तो सोडून गेलेला असा तो सॉरी वात आहे. आता पुढे जाऊन खरं तर हे मी क्रमाने नाही लिहिलेले, याच्यात महत्वाच्या गोष्टी आधी सांगतो. कृत्स्नम रक्तम विदहती आशु, जर सेकंड जे मी म्हटलं ना, ते आता याच्यानंतर महत्वाचं की याच्यानंतर मग रक्ताची कंडिशन कशी असते संप्राप्तीमध्ये. तर रक्त हे सुरुवातीलाच आपण तुम्ही हेतूंमध्ये पाहिलं असेल, गुण कुठला आहे, द्रवगुण. ओके, आणि अजून एक गोष्ट रक्ताच्या बाबतीत काय झाली आहे, दॅट इज विदग्धत्व. ओके, त्यामुळे ह्या 2 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा की वातरक्तामध्ये रक्ताची स्थिती कशी आहे, द्रवगुणाधिक्य आणि विदग्धत्व. ओके,
आता हे सगळं मी आवर्जून का सांगतोय, कारण ह्याच्यावरतीच आपल्याला चिकित्सा द्यावी लागते. म्हणजे वाताच्या बाबतीत 3 गोष्टी, वृद्ध, क्रुद्ध आणि विमार्गद. रक्ताच्या बाबतीत आवर्जून बघण्याच्या 2 गोष्टी, दॅट इज द्रवगुणाधिक्य आणि विदग्धत्व. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तिसऱ्या पॉइंटला जो मी लिहिलंय ते कृत्स्नम रक्तम विदहती आशु, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे वात रक्त हा व्याधी केवळ एका ठिकाणच्या रक्तदृष्टीने होणारा नाही. ओके. रक्तावृत वात ही गोष्ट अशी होऊ शकते, म्हणजे कुठल्या तरी एकाच स्थानामधलं रक्तदुष्ट झालंय आणि त्याच्यामुळे रक्तावृत वात ही अवस्था उत्पन्न झाली. वातरक्त नावाचा व्याधी हा केवळ एका ठिकाणचं रक्तदुष्ट झाल्यामुळे होत नाही, तो सर्व शरीरातल्या रक्तदृष्टीने होतो. ओके. म्हणून तो मी खालचा मुद्दा त्याच्यासाठी लिहिलाय, कृत्स्नम रक्तम विदहती आशु. सर्व शरीरगत म्हणजे जे काही आपण मॉडर्न नुसार पण म्हणतात ना की 4-5 लिटर शरीरामध्ये रक्त असतं, तर ते सगळ्याच्या सगळं विदग्ध आणि दुष्ट असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे सर्व शरीरगत रक्त हे दुष्ट झालेलं असतं. कृत्स्नात याचा अर्थ सर्व शरीरगत केवळ. ओके. हे त्याच्यातलं महत्वाचं. आणि हा जो मुद्दा आपण सुरुवातीलाच पाहिला होता, चीयते. ओके. म्हणजेच होतं काय की ते द्रवगुणाधिक्य असल्यामुळे गुरुगुणाने ते काय होतं, पायांमध्येच संचीय किंवा चय व्हायला लागतं आणि तिथेच ते साठून राहतं. ओके. आता त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा, वायुर्विवृद्ध वृद्धेन रक्तेन आवारितः पती कृत्स्नम संदूषयेद रक्तम तज्ज्ञेयम वातशोण. आता हे सगळे स्वतंत्र हेतूंनी दुष्ट झालेले असताना काय होतं म्हणून तो सांगतो, विवृद्ध हा वायू आणि वृद्ध हा रक्त. ओके. आता तो काय म्हणतो इथे, वृद्धेन रक्तेन पथी आवारित, म्हणजे वृद्ध झालेल्या रक्ताने काय होतंय, वाढलेल्या वाताचा मार्ग अडवला जातोय आणि त्यांनी काय होतंय, कृत्स्नम रक्तम संदूषे, आणि तो सगळ्या रक्ताची दृष्टी करतो आणि काय उत्पन्न करतो, वातरक्त. ओके. ही फक्त गोष्ट आता लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी आवरणाच्या एकत्र बघूया. रक्त मार्गम निहंती आशु शाखा संधिषु मारुता निविषम अन्योन्यम आवार्य वेदनाभी भरेत असतो. ही जर गोष्ट आतापर्यंत तुमच्या नजरेतून सुटली असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा, अन्योन्य आवरण असतं. ओके. याचं पुन्हा टीकेमध्ये चक्रपाणीने खूप स्पेसिफिकली दिलंय, रक्तेन वातम वातेन च रक्तम. म्हणजेच काय, रक्ताने वाताला आवरण बसतं आणि वाताने रक्ताला आवरण बसतं. त्यामुळे हे आवरण एकूण कसं आहे, दोन्ही बाजूनी समजा म्हणजे एक मध्ये दरवाजा आहे आणि ते तुम्ही जुन्या सॉरी त्या ग्लॅडिएटर सारखे मूवीज किंवा असे वॉरचे मूवीज पाहिले असतील ना, की ते किल्ल्यामध्ये राहणारे सैनिक असतात, ते दरवाजा बंद करायला बघत असतात आणि बाहेरून आक्रमण करणारे बाहेरून ढकलायला बघत असतात. राईट. हे असं एकूण कंडिशन नाही ह्या आवरणामध्ये असते. रक्त पण शांत बसत नाही, तो वाताला आवरण करायला लागतो, आणि वात पण शांत बसत नाही, तो रक्ताला आवरण करायला लागतो. आणि त्याच्यामुळे हे खूप जास्त स्टिफनेस याचा अर्थ आवरणामध्ये खूप जास्त ग्रह उत्पन्न होतो, म्हणून हे अवघड असतं. म्हणून याच्यातलं आवरण हे फक्त एकांगी नाहीये, ते दोन्ही बाजूने आवरण असतं. ओके. वातरक्तामध्ये ही गोष्ट नेहमी संप्राप्तीमध्ये लक्षात ठेवा. आता पुढे जाऊन मग जे नेहमी येतं ते काय म्हणतो तो, की कृत्वा आदौ हस्तपादेतु मूलम देहे विधावती. म्हणजेच काय, पहिल्यांदा हे वातरक्त कुठे दिसतं, हात आणि पायांमध्ये दिसतं आणि नंतर शरीरामध्ये बाकी शरीरामध्ये जातं. त्याची कारणं त्यांनी खालची दिली, म्हणजे चरकाच्या निदानामध्ये 12वं आणि 13वं सूत्र, की हे का होतं. वाताचे 2 गुण त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं, ते पुन्हा लक्षात ठेवा, सूक्ष्म आणि सर्वसर. म्हणजे वात हा कसा आहे, सूक्ष्म आहे आणि तो सर्वसर आहे, म्हणजे तो सगळीकडे सरगुणाने पसरू शकणारा आहे. आणि रक्त कसा आहे, द्रवगुणात्मक आहे आणि सरगुणात्मक पण आहे. त्या दोन्ही गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, द्रवगुण आणि सरगुण. असं असल्यामुळे होतं काय, खालची गोष्ट होते, पर्वसु अभिहतम क्षुब्धम वक्रत्वात अवतिष्ठते. म्हणजेच काय होतं, की सगळ्यांनी वाचलेलं असतं की पर्वसंधींमध्ये हे जास्त एफेक्ट होतं, आणि पर्वसंधींमध्येच काय एफेक्ट होतं, वक्रत्वात. ओके. वक्रत्वात म्हणजेच काय, साधी गोष्ट म्हणजे तुम्ही समजा एखादी मोठीच्या मोठी काय म्हणतात त्याला, दोरी असते, ती छोट्या जागेमध्ये घुपसून बसवणं किंवा मोठ्या जागेमध्ये ती ठेवणं, याच्यामध्ये फरक काय पडतो. समजा तुम्हाला छोटी एक नळी दिली आणि त्याच्यामध्ये दोरी घुसायला सांगितली, तर काय होतं, ती कशी तरी खूप जवळ होऊन खूप वाकडी तिकडे होऊन त्या नळीमध्ये जाते. ओके. याच्या ऑपोजिटली तीच दोरी समजा तुम्हाला एखाद्या भांड्यात ठेवायला सांगितली, तर काय होतं, त्याच्यात ती निवांत बसते. ओके. हे समजून कसं घ्यायचं, मोठे संधे असतील तर तिथे शिरा धमनी यांना भरपूर जागा आहे, बरोबर.
त्याच्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित एकमेकांना ऐसपैस जागा त्यांना मोठ्या संधींमध्ये मिळते. पण पर्वसंधींमध्ये काय होतं, पर्वसंधी म्हणजे कशा असतात, छोटे संधी असतात, आणि छोटे संधी असल्यामुळे काय होतं, त्यांना जागा नसते, त्याच्यामुळे त्यांना वक्रत्व ऑलरेडी असतं आणि कसं रक्तदृष्टी झालेली असते ऑलरेडी, त्याच्यामुळे पर्वसंधी आणि तिथली शिरा कंडरा ह्या दुष्ट झालेल्या असतात आणि तिथे पुन्हा हे वक्रता असल्यामुळे ना तिथेच हे वात आणि रक्त हे पसरू नाही शकत, म्हणजे इकडून आले आणि पुढून मोकळे झाले असं ते होत नाही. ते रक्त तिथे येतं आणि तिथे वेडेवाकडेपणा झालेला असतो, तिथे ऑलरेडी दृष्टी असते, त्यामुळे तिथेच अडकतात कारण तिथे कुटिलता आलेली असते, म्हणून ते पुढे जाऊ शकत नाही. ओके, हे त्याचं कारण असतं. आणि अगदी हे पर्वसु अभिहतम वक्रत्वात अवतिष्ठते याच्यावरती बीएचयू सारख्या इन्स्टिट्यूट्स मध्ये एमडीचे थेसिस झाल्या की वक्रत्वात अवतिष्ठते म्हणजे काय आणि ते अन्य डिसिजेस मध्ये कसा याचा विचार करता येऊ शकतो, इतकं हे प्रत्येक सूत्राला महत्व असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून वक्रत्वात अवतिष्ठते म्हणजे हे पुन्हा मी का सांगतोय की जेव्हा आता हे पेशंट्स तुम्ही बघाल त्यावेळी जेव्हा जेव्हा हे व्हॅरिकोसिटीचे किंवा डीबीटी सारखे ज्याच्यामध्ये स्थिरा दृष्टी होते ना, असे पेशंट्स ज्यावेळी तुमच्या समोर येतात ना त्यावेळी पेशंट काही वेळा हे आवर्जून सांगतो की शिरा कुटील झाल्या, म्हणजे त्याच्या भाषेत तो काय सांगतो माहिती आहे की ह्या सगळ्या शिरा ना अशा वेड्या वाकड्या झालेल्या दिसतात मला, कारण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सुपरफिशियल दिसतात, काही वेन्स सुपरफिशियल असतात, काही डीप असतात, त्याच्यातल्या सुपरफिशियल वेन्स ज्या असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा कुटिलत्व यायला लागतं, म्हणजे त्या वेड्या वाकड्या व्हायला लागतात. ओके, आणि ह्या वेड्या वाकड्या होतात म्हणून दोषांना पुन्हा अजून स्थान वैगुण्य मिळायला लागतं, म्हणून ते अजून तिथेच अडकून व्याधी करायला लागतं. ओके, त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. आता पुन्हा जर आठवत असेल तर हे संप्राप्तीमध्ये पुन्हा कसं समजून घ्यायचं, मी सुरुवातीच म्हटलं होतं की मांस आणि मेदाची दृष्टी असते, म्हणजे मांसाचं लेपन करण्याचं काम आणि मेद धातूचं दृढत्व देण्याचं काम बंद होतं आणि त्याच्यामुळे शिरा पण त्यांच्या स्ट्रेट राहणं जे म्हणतो ना तसं राहू शकत नाही, म्हणून त्या वेड्या वाकड्या व्हायला लागतात. ओके, आणि त्या वेड्या वाकड्या होतात म्हणून वात रक्ताला स्थान मिळतं तिथे दुष्ट करण्याचं. ओके, आता एकूण मग ज्यावेळी आपण वात रक्ताच्या संप्राप्तीचा विचार करतो ना त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये येतो. आता त्यात सगळ्यात महत्वाचा विचार जो येतो तो आवरणाचा. पुन्हा सचिननी प्रसाद कुलकर्णी सरांचं एक लेक्चर सिरीजच म्हणजे अगदी होते, प्रसाद कुलकर्णी सर 3-4 लेक्चर जवळपास आवरणांवरती बोलत होते, त्यामुळे जर आवरणांविषयी अजून डिटेल ऐकायचं असेल तर सरांचे लेक्चर जरूर ऐका, प्रसाद कुलकर्णी सरांचे. अजून आयुर्वेदीयमध्ये अनिल पानसे सरांनी आवरणावरती लेक्चर्सची सिरीज एक आहे, त्याच्यावरती 4-5 लेक्चर्स आहेत, तेही आवर्जून ऐका. प्रॉब्लेम असा आहे की आवरण नावाची जी गोष्ट आहे ना ती थोडी समजायला अवघड आहे, हे निश्चित अवघड आहे. म्हणजे आत्ताही मला आवरण स्पष्टपणे छान क्लिअर झालंय असं मी निश्चित कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही, म्हणजे उगाच मी शिकवायला बसलोय आणि मी फार मोठा वैद्य आहे आणि मला आवरण कळलंय असं सांगण्यात उगाच फशील नाही, म्हणून मी हे ओपनली सांगतो की आवरण क्लिअरली म्हणजे 100% जे म्हणतो ना की हा म्हणजे ते जसं पोटभर जेवण जेवल्यानंतर एक तृप्ती असते बघा की पोटभर जेवल्यानंतर एक तृप्तीचा ढेकर असतो की वा वा छान जेवण झालं, असं ते फिलिंग असतं ना ते मला अजून आवरणाच्या बाबतीत झालेलं नाहीये. म्हणजे जसं सिद्धांतांच्या बाबतीत की सामान्य विषय सिद्धांत वाचला हा समजला एक समाधान वाटतं, तसं आवरणाच्या बाबतीत मला अजून ते 85-90% आलंय, पण ते 100ला तृप्तीच्या ढेकराला अजून ते टेकलेलं नाहीये. त्यामुळे जेवढं मला समजलंय आवरणाच्या बाबतीत आणि ज्या गोष्टींचा मी विचार केल्यामुळे मला आवरण सोपं पडलंय समजायला, त्या काही 2-3 गोष्टी सांगतो, ट्रिक्स आहेत. कारण प्रॉब्लेम काय होतो की लक्षणच कळत नाही, या आवरणामध्ये ही लक्षणं येतातच कशावर. ओके, तर त्याच्या बाबतीत काही ट्रिक्स आहेत ज्या आपल्या जनरली सुटतात. ओके, त्या इथे फक्त सांगतो. सगळ्यात आवरण समजून घेण्यातला मुद्दा जो आहे ना तो म्हणजे संसर्ग. ओके, प्रॉब्लेम काय होतो आपल्याला आवरण नावाची गोष्ट वातव्याधीच वाटते, त्यामुळे तो स्वतंत्रपणे प्रकोप होणे वगैरे हीच गोष्ट लक्षात असते. पण पुन्हा म्हणून मी जे म्हणतो ना की बऱ्याच जण की ग्रंथाची रचना पण समजून घेणं गरजेचं असतं बऱ्याचदा, कशानंतर काय येतं. म्हणजे चरकामध्ये तुम्ही वातव्याधी अधिकरणाखाली आवरण कुठे सुरू होतात. ओके, हे तुम्ही पाहिलं ना तर सुरुवातीला काय होतं माहितीये की सामान्यपणे व्याधी सगळे सांगितलेच बघा, सूत्र काय संकोचक परिणाम स्तंभ, त्याच्यानंतर मग गतवाताची लक्षणं आहेत म्हणजे कोष्ठगत वात, मग रक्तगत, शुक्रगत वात असं सगळं सांगतो. त्याच्यानंतर
प्रधान म्हणजे सिव्हिअर डिसिजेसची वर्णनं येतात. मग त्याच्यामध्ये अर्धित येतो, त्याच्यामध्ये पक्षाघात येतो, अपतंत्रक येतो, आयाम येतात, जे सिव्हिअर आहेत म्हणजे जे मारणापर्यंत जाऊ शकतात, अशा व्याधींचं वर्णन येतं. मग त्याच्यानंतर ना तो 58वं सूत्र आहे, ते पुन्हा लक्षात ठेवा, ते सूत्र पुन्हा गेल्यानंतर वाचा. त्या सूत्रामध्ये ना त्यांनी आवर्जून एक ते सूत्र सुरुवात कशी केली, सर्वेषु एतेषु संसर्गम पित्ताद्यैहि उपलक्षये. मग पुढे तो म्हणतो की वायो धातुक्षयात कोप मार्गस्य आवरण. म्हणजेच काय, इथून पुढे जे वर्णन येतं ना ते संसर्गांचं येतं. म्हणजेच काय, संसर्ग म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की दोन दोष एकत्र येतात त्यावेळी त्यांना आपण संसर्ग म्हणतो. त्यामुळे मुळातच आवृत्त वात नावाची गोष्ट ही संसर्गाची. ओके, मी पुन्हा वातांचं अन्योन्य आवरण म्हणत नाही बरं का, म्हणजे प्राणावृत्त उदान, उदानावृत्त प्राण. मी कुठले आवरण म्हणतोय, धातूंपर्यंतची, मलापर्यंतची. ओके, ही संसर्ग असतात. म्हणजे तिथे वाताला सोडून अन्य दोष, धातू आणि मल हे इन्व्हॉल्व असतात. ओके, हे सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा. आवरणामध्ये संसर्ग ही अवस्था असते, म्हणजे एकापेक्षा दोन दोष, जास्त दोषांची इन्व्हॉल्वमेंट असते. दुसरी गोष्ट जी आपण नेहमी आपल्या डोक्यामध्ये गोंधळ असतो, ते दरवेळी आपल्याला शिकवलेलं असतं, ट्रान्सलेशन मध्ये वाचलेलं असतं की जो आवरण करतो तो बलवान असतो आणि ज्याला आवरण झालेला असतो तो दुर्बल असतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की जो आवरण करतो ना त्याचीच लक्षणं दिसतात, जो दुर्बल असतो त्याची लक्षणं दिसत नाही. हे विधान जे आहे ना हे खूप चुकीचं आहे आणि मुळात काय म्हणत त्याला, हे टोटली ग्रंथाला धरून नाहीये. ओके, प्रॉब्लेम काय ते सांग. आवरण करणारा बलवान असतो का? निश्चित असतो. ओके, पण आवरण कुणाला होतंय, आपण कुठल्या दोषाविषयी बोलतोय, दॅट इज वात. बर, वात शांतपणे बसणारा दोष आहे का हो? अजिबातच नाही. म्हणजेच काय, एक फॉर एक्झाम्पल एक हायपोथेटिकल कंडिशन विचार करूया. कफाला समजा कुणीतरी आवरण घातलं. ओके, तर कफ दंगा करेल की शांत बसेल? शांत बसेल, बरोबर, कारण मुळातच कफाची प्रवृत्ती मंद, ध्यानमग्न असणं, शांत बसणं अशी आहे. त्यामुळे कफाला हायपोथेटिकली समजा आवरण बसलं तरी तो काही दंगा नाही करणार, तो गप्प बसेल. त्याच्या ऑपोजिटली वात हा शांत बसणाऱ्यातला दोष नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही त्याला आवरण करताना त्यावेळी तो जास्त चिडतो. ओके, म्हणून काय होतं की ज्या वेळी तुम्ही हे वाचाल ना की रक्तावृत वात आहे किंवा रसावृत म्हणजे त्वक आवृत्त किंवा मग मांसावृत्त, अस्थ्यावृत्त, ह्या दरवेळी वात दुर्बलच असतो असं नेहमी लक्षात ठेवू नका. ओके, प्रॉब्लेम कसा आहे, वाताला नेहमी पळण्याची सवय आहे, तो चलगुणात्मक आहे, त्याला गती आहे. ओके, आणि ज्यावेळी त्याची गती अडवली जाते त्यावेळी तो चिडतो, आणि चिडतो याचाच अर्थ आपल्या परिभाषेत आपण काय म्हणतो, प्रकुपित होतो. त्यामुळे जशी आवरक म्हणजे जो आवरण करतोय त्याची लक्षणं दिसतात, तशी वात ज्याला आवरण करताय तुम्ही त्याचीच वात त्याची सुद्धा लक्षणं दिसतात. ओके, आता याचं कारण काय, कारण आपण किती गोष्टी गृहीत धरतो आणि किती आपण विसरतो बघा. आपण हे सूत्र पाठ करतो ना, वायो धातू क्षयात कोप मार्गस्य आवरण. ओके, म्हणजे वाताचा दोन प्रकारे प्रकोप होतो, एक धातुक्षय आणि दुसरा आवरण. याचाच अर्थ एक गोष्ट आपण हायलाइट केली का की आवरणानेही वाताचा प्रकोप होतो. लक्षात येत आहे, म्हणजे ज्यावेळी रक्तावृत वात असतो त्यावेळी वात हा दुर्बल म्हणून शांत नाही बसत, तो जास्त चिडतो आणि तो जास्त लक्षणं निर्माण करतो. ओके, त्यामुळे ही गोष्ट जर कुठेतरी डोक्यात बसली असेल ना की जो आवरण करतो तो बलवान असतो आणि त्याचीच लक्षणं दिसतात, आणि ज्याला आवरण बसलंय तो वात, तो दुर्बल असतो, त्याची लक्षणं दिसत नाहीत, असं नसतं. त्या वाताची सुद्धा लक्षणं दिसतात आणि ती प्रकुपित असतात. ओके, तिसरी गोष्ट, लक्षणं जी आपण आवृत्त वातामध्ये बघतो ना ती फक्त लिमिटेड आहेत. म्हणजे रक्तावृत वातामध्ये जी लक्षणं दिसतात त्याला सोडून अजूनही वात प्रकोपाची लक्षणं दिसतात, प्लस ही रक्तावृत वाताची लक्षणं सुद्धा दिसतात, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे वात प्रकोप झाल्यानंतर फक्त तुम्ही जी श्लोक बघितले असतील आवृत वाताचे तेवढीच ती लक्षणं नसतात, त्याला सोडून वात प्रकोप आणि अन्य सुद्धा लक्षणं, संकोचक परिणाम, स्तंभ, ही सामान्य लक्षणं दिली आहेत, ती सुद्धा लक्षणं तिथे दिसणार आहेत. ओके, ही एक गोष्ट. चौथी गोष्ट महत्वाची, ज्याला आवरण करतो ना त्याला सुद्धा तो वात दुष्ट करतो. सोप्या भाषेत म्हणजेच काय, जे मी गुरुकुलामध्ये काहीतरी उदाहरण दिलं होतं, म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, बरोबर, म्हणजेच ते भारतासाठी ते आवरणच होतं, बरोबर. म्हणजे आपण भारतीय होतो जे त्या मानाने दुर्बल होतो, आणि जे आवरण करणारे होते ते इंग्रज होते,
त्यांनी आपल्याला आवरण केलं. पण मग काही ना काही भांडणं झाली की नाही, निश्चित झाली. जर सगळे 2 गट होते, सगळ्यांना माहिती आहे क्रांतिकारांमध्ये, एक जहाल गट आणि एक मवाळ गट, बरोबर. फक्त मवाळ गटवाले असते तर दोघांच्या भांडणामधून काही लक्षणं निर्माण झाली, रक्तपात झाला असं दिसलं असतं का? नसतं झालं. मग लक्षणं का निर्माण झाली? कारण काहीतरी जहाल मतवादी पण होते, ज्यांनी विरोध केला, ज्यांना हे आवरण पटलं नाही, ते जास्त चिडले, म्हणून त्यांनी इंग्रजांना गोळ्या घातल्या, त्यांनी बॉम्बस्फोट केले, त्यांना मारलं. याचाच अर्थ दोघांच्या क्लॅशेस झाल्यामुळे काहीतरी लक्षणं निर्माण झाली जी वेगळी होती. ओके. तशीच लक्षणं आवरणामध्ये सुद्धा, ज्यावेळी रक्त हा वाताला आवरण करतो त्यावेळी तो वात सुद्धा काय करतो, त्या रक्ताला सुद्धा दुष्ट करतो. ओके. आणि त्या रक्ताला दुष्ट केल्यामुळे वेगळी काहीतरी लक्षणं निर्माण होत असतात. ओके. त्यामुळे ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आवरणाची लक्षणं ज्यावेळी तुम्ही लॉजिक लावायला जाल ना, त्या सगळ्या गोष्टी ह्या आवरणाच्या लक्षणांमध्ये लक्षात ठेवा. तर अजून एक 5वा मुद्दा खरं तर जो ग्रंथकर्त्यांनी पण सांगितलाय, स्थान आणि कर्म. ओके. म्हणजे कुठल्या स्थानात ते होतंय आणि कर्म म्हणजे कुणाचं कर्म जास्त दिसतंय आणि कुणाचं कर्म कमी दिसतंय, याच्यावरून सुद्धा आवरण समजून घ्यावं. तर मी आतापर्यंत जो आवरणाचा अभ्यास केला तो ह्या सगळ्या मार्गांमधून केला आणि ह्याने मला बऱ्यापैकी उत्तरं मिळाली. सगळ्या लक्षणांची मला अजून उत्तर मिळालेली नाहीयेत. तर ही सगळी आवरणांचे विचार मी आता 4-5 जे ट्रिक्स म्हणून सांगितल्या, या सगळीकडे लावून बघा. ह्या तुम्हाला समजायला अजून सोप्या बसतील. अजून एक त्याच्यामध्ये एक फक्त मुद्दा क्लिअर करायचा राहिला. स्थानाचा विचार म्हणजेच काय, ते कुठल्या स्थानातला तो वायू आहे ना, हे पण थोडं जे अन्योन्य आवरण आहेत ना तुमची, प्राणावृत्त उदान आणि उदानवृत्त प्राण वगैरे, तर ते कुठल्या स्थानातल्या वाताला आवरण करतायत ना, तिथली लक्षणं पण समजून घ्या. म्हणजे समजा व्यानावृत्त समान असं असेल तर ते कुठे होईल, तर ऑफकोर्स ते अमाशय पक्वाशय इथे होईल, राईट. समानावृत्त व्यान नावाची गोष्ट ही कुठे दिसेल, हृदयाच्या ठिकाणी दिसेल किंवा जिथे व्यानाची लक्षणं दिसतात. कारण सगळ्यांना माहिती व्यान काय करतो, आकुंचन प्रसरण सर्व कर्म करतो, त्यामुळे तिथे लक्षणं दिसते. ओके. प्राण आणि उदान, आता उदानाला समजा कुणी आवरण घेतलं तरी लक्षणं कुठे दिसतील, त्याचं चरण जिथे म्हणजे उर नाभी, बरोबर, नासानाभी गलाशय हे सगळं जे आहे तिथे दिसते. ही एक गोष्ट थोडी लक्षात ठेवा आणि अन्योन्य आवरण जी आहेत ना ती समजून घ्या. याने तुम्हाला आवरण नावाची जी गोष्ट आहे ना ती थोडी अंडरस्टँड व्हायला मदत होईल. ओके. तर हा सगळा आवरणाचा भाग झाला आणि हेच पुन्हा वातरक्तामध्ये दिसतं. फक्त वातरक्तामध्ये प्रॉब्लेम असा असतो की रक्त जे असतं ना ते सर्व शरीराचं दुष्ट असतं. ओके. फक्त पुन्हा मग जिथे दुष्टी असेल ना, म्हणजे समजा एखाद्या पेशंटमध्ये आघात कुठेतरी हाताला झाला असेल तर तिथे मग वातरक्त दिसेल, किंवा समजा एखादा पेशंट वॉकिंग जास्त करणारा असेल तर त्याला तिथे आधी दिसेल. ओके. त्यामुळे स्थान सुद्धा कशानुसार बदलेल, जे विशिष्ट व्याधी हेतू त्या पेशंटमध्ये असेल त्याच्यानुसार ते दिसणार हातामध्ये की पायामध्ये किंवा अन्य ठिकाणी. कुणाचा तरी चालू राहिलाय तो फक्त म्यूट करा. हा, येस. तर तिथे मात्र आवर्जून ते दिसणार आहे. त्यामुळे रक्त सगळीकडे दुष्ट असलं तरी सगळीकडे तुम्हाला लक्षणं दिसणार नाहीयेत. काहीतरी स्पेसिफिक पुन्हा व्याधी हेतू जिथे असतील ना तिथे तुम्हाला ते लक्षणं निर्माण होताना दिसणार. आता त्याच्या पुढचा संप्राप्तीतला फॅक्टर म्हणजे विमार्गमन. ओके. पुन्हा मी जो सुरुवातीला वाताची जी स्लाइड दाखवली होती, वृद्ध क्रुद्ध विमार्ग, त्यामुळे वातरक्तामध्ये वाताचं विमार्ग गमन असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण पुन्हा याच्यामध्ये आपल्याला चिकित्सा अनुलोमन करणं ही करावी लागते. ओके. मी हे सगळे फॅक्टर जे सांगतो ना हे सगळे प्रॅक्टिसच्या दृष्टीने सांगतो, म्हणजे याच्यातलं कुठलंही थेरोटिकल नाही. ओके. त्याच्यानंतरची गोष्ट येते दॅट इज रक्त. रक्तामध्ये काय म्हणतात त्याला, आपण सुरुवातीपासून बघतोय तसं द्रवगुण असणं आणि तो काय म्हणतात त्याला विदग्ध असणं, ही गोष्ट रक्ताची इन्व्हॉल्वमेंट. आता पुन्हा रक्ताची इन्व्हॉल्वमेंट अन्य व्याधींमध्ये कशी असते याच्यासाठी मी पुन्हा वेगळी स्लाइड केली की आपण बघूया. चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे यकृत आणि प्लीहेचा. पुन्हा हा प्रॅक्टिसच्या दृष्टीने आहे. यकृत आणि प्लीहा हे जे आहेत ना हे रक्तवाहक स्रोतसाची मूलस्थान आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की रक्तदृष्टी आहे याचा अर्थ यकृत प्लीहेची पण दृष्टी असते. आता हे मी पुन्हा का सांगतोय, कारण ज्यावेळी आपण वातरक्ताची चिकित्सा करू त्यावेळी यकृत आणि प्लीहेची दृष्टी घालवणारे म्हणून काही कल्प आपल्याला वापरावे लागतात. ओके. त्यामुळे यकृत प्लीहेची पण दृष्टी आपल्याला समजून घ्यावी लागते. पुन्हा हा जो मी मुद्दा वरती पण म्हटला होता
कृष्ण शरीर सर्व शरीर दुष्ट असतं आणि खालचे पुन्हा प्रॅक्टिसच्या दृष्टीने महत्वाचे मांस मेद मज्जा शिरा कंडरा या सगळ्या गोष्टी दूष्य म्हणून वातरक्तामध्ये येतात. आता मज्जा नावाची गोष्ट कशी येते ओके. आता याचा पुन्हा शारीर स्थानामध्ये जो निर्देश तुम्ही वाचला असेल तर अन्वस्थींमध्ये सरक्त मेद असतो ज्याला आपण मज्जा म्हणतो ओके. आठवत असेल तर म्हणजे कलांचं वर्णन जे आहे ना तिथे हे वर्णन केलंय बघा. तिथे अन्वस्थी आणि स्थूल म्हणजे स्थूलांमध्ये मज्जा असते आणि अन्वस्थीशू सरक्त मेद असतो. त्यामुळे मज्जेची पण इन्व्हॉल्वमेंट वातरक्तामध्ये असते. आणि अजून एक फॅक्टर मज्जेच्या दृष्टीने असतो तो म्हणजे पित्तधरा कला सैव मज्जाधरा कला म्हणजे पित्तधरा कला हीच मज्जाधरा कला असते आणि पित्त आणि रक्ताचा पण संबंध खूप जवळचा असतो म्हणून सुद्धा मज्जेची दृष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागते. शिरा आणि कंडरांची दृष्टी जी असते ना ती लक्षणांच्या रूपात आपल्याला दिसते म्हणजे संकोच प्रसर आकुंचन ह्या स्वरूपात शिराखंडरा आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे शिराखंडरा या उपधातू आहेत रक्तांच्या त्याच्यामुळे शिराखंडरा आपण या दृश्य म्हणून येतात ज्या आपण लक्षणांवरून परीक्षण करायला लागतं. मांसमेधाचं आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं शैथिल्य जे शरीराला येतं त्याच्यासाठी मांस आणि मेध ह्या दृष्टी असतात. त्यामुळे पुन्हा ज्यावेळी आपण वातरक्ताची चिकित्सा करू ना त्यावेळी शैथिल्य घालवणारी चिकित्सा करायला लागते म्हणजे ज्याने संवहन शरीराचं वाढतं ओके. त्यामुळे हे सगळे कॉमन फॅक्टर्स आहेत वातरक्ताच्या संप्राप्तीमध्ये ज्याला टार्गेट करून आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते ओके. फक्त महत्वाचं त्याच्या महत्वाच्या गोष्टी आधी ह्या सांगतो. रक्त धातूचा संबंध म्हणजे बऱ्याचदा कसं होतं तुम्ही विधिशोणितीय वाचला असेल की शीतोष्ण स्निग्ध वृक्षादेही उपक्रांताश्च येगदा म्हणजे ज्याच्या वेळी उपशय मिळत नाही त्याच्या वेळी रक्त धातूचा संबंध जाणावा म्हणजे अगदी मुखपाकापासून रक्तपित्तासारख्या व्याधीपर्यंत रक्ताची इन्व्हॉल्वमेंट असू शकते ओके. तर मग बऱ्याचदा कसं होतं की बऱ्याचदा डिसिजेस मध्ये ना रक्त दुष्ट आहे की नाही हे आपल्याला डिफाईन करायला लागतं प्रॅक्टिकली. आता हे पुन्हा मी हे प्रॅक्टिसमध्ये केले म्हणून ह्या गोष्टी सगळ्या सांगतो ओके. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ज्वर असो तो वातव्याधी असो किंवा मग तो गुल्मासारखा व्याधी असो रक्ताची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही आहे हे कसं ओळखायचं ओके. सगळ्यात फर्स्ट इज सॉरी अनुपशय ओके. म्हणजेच काय जे विधिशोणितीयमध्ये त्यांनी सांगितलं ते शीतोष्ण स्निग्ध वृक्षादेही म्हणजे कुठली तुम्ही सगळी चिकित्सा देऊन बघितली आहे महिना झाला तुम्ही पेशंटला सगळी मेडिसिन्स दिली तरी उपशय मिळत नाही म्हणजे किती औषधांचा मारा केला तरी पेशंटला लक्षणांमध्ये उपशय मिळत नसेल तर एक क्वेरी म्हणून रक्तदृष्टी असू शकते ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ओके. म्हणून मी ते लिहिलंय डायग्नोसिस बाय ओमिशन ओके. म्हणजे ह्याच्यात आवरण नाहीये मग ह्याच्यात कृमी नाहीये मग ओके ह्याच्यात रक्त असू शकतं अशी गोष्ट अनुपशयावरून समजून घेता येऊ शकते की तुम्हाला तुमच्यानुसार जी चिकित्सा देता येऊ शकते ती सगळी दिली आहे तरी सुद्धा पेशंटला उपशय मिळत नाहीये याचा अर्थ कदाचित ह्या डिसीज मध्ये रक्ताची इन्व्हॉल्वमेंट असू शकते ओके. त्याच्या पुढे जाऊन हेतू. आता हेतू आपण जे स्पेसिफिकली पाहिले सुरुवातीलाच विदग्ध आहार विदाही आहार विरुद्ध आहार हे हेतू सेवन जर असेल तर आवर्जून रक्ताची इन्व्हॉल्वमेंट आहे हे नेहमी लक्षात ठेवा ओके. पुढे लक्षणांवरून येस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे क्लिनिकली पेशंट मध्ये ना ही बऱ्याचदा म्हणजे हे माझ्या प्रॅक्टिस मधून आलेली गोष्ट आहे ही बऱ्यापैकी 3-4 जी लक्षणं आहेत ना ही ज्यावेळी असतात ना त्यावेळी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये रक्तधातूचा संबंध असतो म्हणजे शूलाची तीव्रता प्रचंड असते. ज्या वेळी रक्ताची इन्व्हॉल्वमेंट येते ना कुठल्याही व्याधीमध्ये त्यावेळी शूळ खूप तीव्र होतो ओके. ही एक गोष्ट. आणि तो जनरली शूळ हा सदाह असतो म्हणजे त्याच्यामध्ये आग होणं प्लस शूल होणं ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये असतात. आणि ह्याच्यामध्ये अजून एक लक्षण हे बऱ्याचदा स्पेसिफिकली दिसतं दॅट इज ज्याला आपण चिमचिमायन म्हणतो. चिमचिमायनचा अर्थ बरेच जण मुंग्या येणं असा घेतात पण मुंग्या येणं असा चिमचिमायांचा अर्थ नाहीये. सर्षप कल्कावलिप्त हा चिमचिमायांचा अर्थ याचाच अर्थ काय मोहरी जर तुम्हाला घासून तुमच्या स्किनवर लावल्यानंतर जे फिलिंग इरिटेशन होईल दॅट इज चिमचिमायन ओके. त्यामुळे जे स्किन इरिटेशन होणं असं आपण म्हणतो ना ज्याच्यामध्ये थोडा दाह पण असतो बघा आणि पेन पण असतो दॅट इज चिमचिमायन हे लक्षण असेल तरी सुद्धा वातरक्त किंवा रक्ताची इन्व्हॉल्वमेंट आहे असं समजता येऊ शकतं क्लिनिकली. दुसरी गोष्ट जी आहे ती स्पर्शासहत्व. कारण बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे की पित्त नावाची गोष्ट आली रक्त नावाची गोष्ट आली की असहत्व नावाची गोष्ट वाढते. त्याच्यामुळे कधीही पेशंटच्या सांध्याला किंवा कुठेही अवयवावर तुम्ही हात लावायला गेलात आणि पेशंटनी एकदम हात लावला तो पेशंट ओरडला किंवा तो म्हटला नको नको तिथे हात लावू नका मला सहन नाही होत
असं जर पेशंट टिपिकली सांगत असेल किंवा त्याला हात लावला तरी सुद्धा पेन होत असेल तर आवर्जून रक्त धातूचा संबंध नक्की तिथे आहे ते क्लिनिकली समजू शकतं. तिसरी गोष्ट अशुकारिता. रक्त ज्या वेळी इन्व्हॉल्व्ह होतं त्या वेळी निवांतपणा नावाची गोष्ट कुठल्याही व्याधीमध्ये नसते. लेटेड बी वातरक्त, लेटेड बी ज्वर, लेटेड बी रक्तपित्त. कधीही रक्त धातूची इन्व्हॉल्वमेंट असली ना की लक्षणांमध्ये सिव्हिरिटी होणं किंवा लक्षण वाढायला लागणं किंवा त्याची गती वाढणं ह्या गोष्टी खूप पटापट होतात. त्यामुळे कुठला पेशंट एकदम सांगायला लागले कालपर्यंत काय नव्हतं आणि एकदम आज शूल व्हायला लागलं किंवा मागच्या 7 दिवसात एकदमच दुखणं खूप जास्त वाढलंय किंवा एकदमच ज्वर फार वाढलाय. हे असं जे एकदम अशुकारिता नावाची जी गोष्ट येते ना त्या सगळ्यामध्ये आवर्जून रक्ताचा काही ना काही रोल निश्चित असतो. ओके. पुढे जाऊन कसा समजून घेऊ शकतो की रक्त धातू इन्व्हॉल्व आहे एखाद्या व्याधीमध्ये तर ते रक्तसाराची स्थानं जी आहे कर्ण, नासवष्ट, जिव्हा, पाणी, पादतल, नखल, लाट, बेहन ही जी रक्तसाराची जी स्थानं सांगितली आहेत विमान स्थानामध्ये चरक आणि त्या स्थानांचं आवर्जून परीक्षण करा. तिथे आरक्तता आहे, तिथे सूज आहे, तिथे जळजळ होती असं पेशंट सांगतोय किंवा तिथे काय म्हणतात त्याला आग होणं असं पेशंट सांगतोय. असं जर कुठलीही लक्षणं असतील तर नक्की रक्त धातूची इन्व्हॉल्वमेंट ह्या डिसीज मध्ये आहे हे समजून घेता येतं. त्याच्या पुढे जाऊन अजून कशावरून समजून घेता येतं रक्ताची इन्व्हॉल्वमेंट तर यकृत आणि प्लीहेच्या परीक्षणावरून. ओके. म्हणजे हे पुन्हा स्पर्शण परीक्षेवरून सुद्धा. ओके. म्हणजे हात लावून पाहणं यकृत आणि प्लीहेच्या ठिकाणी औष्ण्य जाणवायला लागलंय किंवा मग पंचभौतिकवाले जसं परीक्षण करतात तसं परीक्षण करून यकृत आणि प्लीहेच्या ठिकाणी जर औष्ण्य वाटलं, शोथ वाटला, काठिण्य वाटलं तरी सुद्धा आपल्याला नक्की समजू शकतं की रक्त धातूची इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा की कोणताही व्याधी असो म्हणजे तो प्युअरली वातव्याधी असेल आणि त्याच्यात रक्ताची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही आहे हे सगळं समजण्यासाठी हे क्लिनिकली ह्या सगळे पॅरामीटर्स गरजेचे असतात. ओके. त्याच्यात महत्वाचं आता पूर्वरूप आणि ह्या गोष्टी तर खरं मला असं वाटतं थोड्या अजून 2-3 गोष्टी बघूयात आणि आपण थांबूयात. उपद्रव वगैरे बरेच पुढे आहेत. आपण फक्त एक ही आखूविषयक गोष्ट बघूयात आणि आपण खरं तर आज थांबूयात आणि उद्या कंटिन्यू करूयात खरं तर. हे एक महत्वाची गोष्ट ना बऱ्याचदा सुटते. म्हणजे हे आपण नुसतं ना पुन्हा प्रॅक्टिस काय म्हणतात त्याला पेपरमध्ये लिहिण्यासाठी म्हणून ही गोष्ट असते की मूषक विष उंदराच्या विषाप्रमाणे काय म्हणतात त्याला वातरक्तामध्ये लक्षणं दिसतात. बरं प्रॉब्लेम काय होतो ना की आपण ह्याच्या पुढे जाऊन की नक्की मूषकाच्याच विषाबरोबर कंपॅरिझन का केलं असेल बरोबर हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही आणि हे जोपर्यंत आपण विचारत नाही ना तोपर्यंत त्याचा निदान आणि चिकित्सेत फायदा होतो. म्हणून हे काढून पाहिलं ना तर हे सगळ्याची उत्तरं मिळतात. म्हणजे खरं तर सगळी उत्तरं दिलेली असतात. मग सर्प विषवत का नाही किंवा लुता विषवत का नाही आखू विषवतच का सांगितलं असेल. म्हणजे खरं तर पेन सगळ्यांना माहिती असेल की विंचू चावला तरी सिव्हिअर पेन होतो बघा. ओके. मग तसं तर वातरक्तामध्ये पण खूप सिव्हिअर पेन होतो. मग खरं तर वृश्चिक दंशवत किंवा वृश्चिक विषवत म्हणायला पाहिजे होतं. तसं काही म्हटलं नाही आणि स्पेसिफिकली त्यांनी काय म्हटलं आखू विषव म्हणजे उंदराच्या विषाप्रमाणे वातरक्तामध्ये दिसतात गोष्टी किंवा लक्षणं असतात किंवा त्याच्याप्रमाणे तो पसरतो असं म्हटलंय. तर हे काय याचं पण खूप स्पेसिफिक कारण आहेत. पुन्हा मी टीकाकारांचा आधी सांगतो आणि मग रेफरन्सेस सांगतो. आखोहो इत्यादी उंदुरस्य विषम मूलम आस्थाय पश्चात कुपितम देहम अनुयाती. म्हणजेच काय दल्लाने काय स्पेसिफिकली सांगितलं उंदराच्या विषयाची स्पेशालिटी ही आहे की तो जिथे चावलाय तिथे थोडा वेळ राहतो आणि मग त्याच्यानंतर तो सगळीकडे पसरतो. राईट. जसं आपण जसं आपण स्पेसिफिकली म्हणतो बघा सगळ्यांना माहिती असतं वातरक्तामध्ये काय होतं आधी पहिल्यांदा पर्वसंधीच्या ठिकाणी येतो मूल हस्तमूल किंवा पादमूलाच्या ठिकाणी तो आधी व्याधी होतो आणि मग तो सगळ्या शरीरावर पसरतो. राईट. हे कंपॅरिझन असल्यामुळे त्यांनी आखू विषयाशी हे कंपॅरिझन केलंय. आता सेकंड मधुकोश टीकाकाराने वेगळंच काहीतरी कारण दिलं. तो काय म्हणतो आखो विषमिती अनेन मंद विसर्पणताम दर्शितवा. ओके. म्हणजे मधुकोशकाराचं म्हणणं काहीतरी भिन्नच आहे. तो काय म्हणतो की आखू विष कसं असतं मंद सर्पी असतं. म्हणजे ते सर्पविष किंवा तुम्हाला ते सगळे माहिती आहेत की ते पटपट पसरणारी विष असतात. तसं उंदुरू विष किंवा उंदराचं विष हे लवकर लवकर नाही पसरत. तसा वातरक्त पण काही फार लवकर लवकर पसरत नाही म्हणून आखू विषाबरोबर त्याचं कंपॅरिझन केलं. पण थोडं पुन्हा हे विधान खरं तर पूर्ण ऑपोजिट आहे ग्रंथकर्त्यांच्या सूत्राशी. कारण खालती जे मी चौथा मुद्दा जो दिलाय बघा अष्टांग हृदयकाराने तिथे पहिला शब्द त्यांनी व्यवायी शब्द वापरला. म्हणजे आखू विषय हे व्यवायी असतं. व्यवायीचा अर्थ सगळ्यांना माहिती पाक होण्याच्या आधी पूर्ण शरीरामध्ये पसरण्याचं. त्यामुळे आखू विषय हे व्यवायी असतं ते पसरतं
आणि पुढचं कृच्छ्र असतं आणि प्लस पुढचं खूप महत्वाचं आहे, भूयो भूयः कुप्यति, वारंवार कुपित होतं. म्हणजे टिपिकली वाताचं वैषम्य म्हणतो ना, की थांबून थांबून वेदना होणे, तसं उंदराचं विष हे पुन्हा पुन्हा खूप जास्त वारंवार प्रकुपित होत राहतं. ओके, हे टिपिकली पुन्हा वातरक्तामध्ये दिसतं. वातरक्तामध्ये जसं कधी पेशंट सांगत नाही बघा, मला कंटिन्युअस सांधा दुखतोच आहे, कंटिन्युअस पाय दुखतोच, असं कधी होतं का? नाही होत. थोडा वेळ दुखतो थांबतो, पुन्हा दुखतो थांबतो, असं होतं. आणि ही स्वरूप जे आहे ना ते आखूविषाबरोबर कम्पेअर होतं, म्हणून आखूविषाबरोबर ते कंपॅरिझन केलंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे ती, की उंदराच्या विषामध्ये रक्तदृष्टी सांगितली वाघबटाने. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं रिझन आहे, की ते मुळात उंदराचं विष जे आहे ते रक्ताला दुष्ट करणारं असतं. त्यामुळे तुम्ही आता मी मुद्दाम इथे टाकली नाहीये, आवर्जून हा 38वा अध्याय विषाचा काढून बघा आणि त्याच्यातली लक्षणं वाचून बघा. त्यातली लक्षणं आणि वातरक्तातली लक्षणं बरीचशी कंपॅरिझन, म्हणजे मंडल उत्पत्ती होणं, पर्वशूल होणं, ही खूप सेम आहेत. म्हणून त्याचं कंपॅरिझन इथं आखू विषाबरोबर त्यांनी केलेलं आहे. ओके, त्यामुळे दल्हनाचं एक मत ऍक्सेप्टेबल आहे. आणि दुसरी गोष्ट ते भूयः भूयः कुप्यति आणि रक्ताची दृष्टी असणं, याच्यासाठी म्हणून आखू विषाशी त्याचं कंपॅरिझन त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं पूर्वरूप लक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या बघूया, कारण खूप बऱ्यापैकी लांबच चाललंय असं मलाच वाटतंय. त्यामुळे खरं तर कुणाला आता शंका असतील ना, तर आतापर्यंतच्या याच्यावरती शंका असतील तर विचारा, म्हणजे 10 मिनिटात आपण शंका घेऊयात आणि उद्या चिकित्सा आणि राहिलेल्या गोष्टी कंटिन्यू करूया. खरं कुणाला शंका असतील तर विचारा. हॅलो सर. हा बोला बोला. हॅलो. हा विचारा विचारा विचारा. सर, रक्तावृत्त वातामध्ये रक्त आधीच दुष्ट असते, मग नंतर वात प्रकोपाने नंतर अजून दुष्ट करेल का मग? येस येस, तेच होतं. आणि हे फक्त रक्तावृत वातामध्येच नाही होत, हे सगळ्या आवरणांमध्ये होतं. हेच मला सांगायचं होतं, कारण वात शांत बसणाऱ्यातला मुळातच त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे कसं होतं ना, त्याच्या गतीला तुम्ही अडवलात ना, की तो अजून त्याला धक्के देतो. म्हणजे रक्ताने आवरणं की तो मुद्दाम त्याला अजून धक्के देतो आणि ते धक्के दिल्यामुळे अजून लक्षणं निर्माण होतात. ओके, त्यामुळे ही गोष्ट सगळ्याच आवरणांच्या बाबतीत होते, फक्त रक्तावृत नाही. म्हणजे मांसाने आवरण केलं तरी तो गप्प बसणार नाही, तो त्याला दुष्ट करणार आणि त्यांनी लक्षणं अजून निर्माण होणार, असं नक्की आहे.